मराठी म्हटलं की आपल्याला जी पहिली 5 नावं येतात त्या पहिल्या 5 नावांमध्ये आपण पु ल देशपांडेंना बघतो. वाचनात पण एक पुलंची एक लय आहे, त्यांची एक पद्धत आहे, त्यांच्या ह्युमरची एक स्टाईल आहे, थोडंसं सॅर्कॅझम प्लस गोडवा आहे. पु ल देशपांड्यांचं साहित्य ज्या लेवलला आहे त्या लेवलचं संगीत या कार्यक्रमात आलं पाहिजे. ईश्वरीताईने एवढं सोपं करून ठेवलं होतं, आपल्याला ह्याच्यात पु ल देशपांड्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती कविता फील करणं, कवितेतलं जे पात्र आहे ते कुठेतरी आपणच आहोत, त्या प्रत्येक ओळीची ब्युटी किती आहे, किती जास्त आहे. की बतावणी हा प्रकार काय असतो, की हा तमाशाच्या रंगभूमीवर पहिल्यांदा उतरला, मग त्याचा इतिहास. आमचा प्रामाणिक हेतू असाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं मराठी साहित्य पोहोचावं. पोचा स्वतःला लकी समजतो की मला पु ल देशपांडे साकारायला मिळत आहेत. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. सध्या नाट्यसृष्टीत विविध प्रयोग होत आहेत आणि यापैकीच एक म्हणजे मुसाफिरी. वेद आणि कलाश्रय प्रोडक्शन्स यांनी हे नाटक एकत्र येऊन प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. या नाटकामध्ये मराठी साहित्याचे विविध प्रकार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत आणि याच निमित्ताने या नाटकाची संपूर्ण टीम आपल्याशी आज गप्पा मारायला आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया ही मुसाफिरी म्हणजे नक्की काय. नमस्कार. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या आमच्या डिजिटल अड्ड्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मुसाफिरी हा एक आगळा वेगळा प्रयोग तुम्ही या प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहात. ह्याच्या नावातच खूप म्हणजे असं खूप उत्सुकता वाटते हे नाव ऐकल्यानंतर. तर काय आहे मुसाफिरी नक्की आणि याची सगळ्याची सुरुवात कशी झाली? मुसाफिरी ही आहे मराठी साहित्याची सहल. ओके, म्हणजे आपल्या मराठी साहित्यात एवढे प्रकार आहेत जे आमच्या जनरेशन पर्यंत पोहोचले नाहीयेत किंवा कमी माहिती आहेत, असे बरेच प्रकार होते. सो त्या प्रकारांचं काहीतरी झालं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत ती जबाबदारी आम्हा कलाकारांचीच आहे असं पर्सनली मला वाटतं. की आम्हा कलाकारांची जबाबदारी आहे की साहित्यातले ज्याची ओळख बनलंय, महाराष्ट्र ओळख झालाय त्या सगळ्या साहित्य प्रकारांची, सो ती जबाबदारी आमची कुठेतरी मला वाटली की आपण असं काहीतरी करू शकतो. तर सुरुवातच अशी झाली की आपण ही साहित्याची सहल करूया आणि मग आम्ही एकत्र यायला लागलो. मग त्याच्यात वेगवेगळे साहित्य प्रकार आपण पु ल देशपांड्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घडवून आणतो. म्हणजे माझ्या डोक्यात फक्त एवढं झालं होतं की साहित्याची सहल करायची. मग आपली ईश्वरी अतुल म्हणून लेखिका आहे, तिला मी म्हटलं की ताई माझ्या डोक्यात असं असं आहे, आपण काय करू शकतो. ती म्हणाली की पु ल देशपांड्यांना आपण याच्यात आणू शकतो का. म्हटलं मी तुला 110% सांगतो की मीही तेच सांगणार होतो की मराठी साहित्याबद्दलची माहिती असणारा एकच साहित्यकार जो होता की ज्यांनी सगळे साहित्य प्रकार अनुभवले आहेत, सगळ्या साहित्य प्रकारांचं कौतुक केलेलं आहे आणि सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये त्यांचा वावर झालेला आहे. सो आणि मराठी म्हटलं की आपल्याला जी पहिली 5 नावं येतात त्या पहिल्या 5 नावांमध्ये आपण पु ल देशपांड्यांना बघतो. सो या सहलीत कुठेतरी पु ल देशपांडे असलेच पाहिजेत. सो मग पु ल देशपांड्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जायचं म्हणजे आपण काय करायचं की मग आपलं असं ठरलं की मग त्यांच्याच व्यक्ती आणि वल्लींमधले आपण काही कॅरेक्टर्स आणू शकतो का. मग ते टिपिकल अँकर लिंक्स नाही झाल्या पाहिजे, त्याची एक गोष्ट बनली पाहिजे. त्या गोष्टीसाठी मग आम्ही त्यांना स्वर्गातनं खाली आणलंय. मग आमची आकाशवाणी होते चित्रगुप्ताची की हरवलेत पु ल स्वर्गातनं, खाली आले असतील तर सांगा, कुठे गेलेत तुम्ही बघा, लोकेशन वगैरे पाठवा. तर मग अशी अनाउन्समेंट होती आणि पुन्हा प्रेक्षकगृहातनच बाहेर येतात आणि सांगतात की थांबा बाबांनो, ही साहित्याची सहल मला अनुभवू द्या, मग काय मला जायचंच आहे परत, असं म्हणून ती सगळी सुरुवात होते आणि मग आपण हळूहळू सगळे साहित्य प्रकार वेगवेगळे उलगडत जातो. यात त्याने स्वतःची ओळख करून दिली नाही सुरुवातीला, जी महत्वाची होती. ऋग्वेद फडके हा डिरेक्टर आहे मुळात या मुसाफिरीचा आणि पु ल देशपांडेंची भूमिका पण हाच करतो. सो जवळपास सगळं ऋग्वेद भोवती गुंफलेलं आहे त्या पु ल देशपांडेंच्या कॅरेक्टरमुळे. तर तंबूचा मुख्य खांब जो आपण म्हणतो, करेक्ट, किंवा तंबूच. दिग्दर्शक आहे, तंबू किंवा तंबूचा तुम्हा सगळ्यांची या नाटकातली भूमिका कशी आहे त्याबद्दल. हा,
नमस्कार, माझं नाव स्वानंद केतकर. ऋग्वेद ने मला फोन केला हे सगळं डिस्कशन झाल्यानंतर की असं असं आहे तर त्याच्यात काम करशील का म्हणून. तर तेव्हा मी थोडाफार बिझी होतो, माझं शेड्यूल. तर मी त्याला म्हटलं की बघ, मला कदाचित रिहर्सलला वेळ द्यायला जमणार नाही, पण ही कॉन्सेप्ट खूपच कमाल आहे आणि मला हे प्रेझेंट करायला पेक्षा ह्याचं काहीतरी व्हावं, म्हणजे असं होऊ नये. कारण ऍक्च्युली आम्ही आता ऑन स्टेज जवळपास 18 आर्टिस्ट आहोत, म्युझिशियन्स, ऍक्टर्स, असं सगळं मिळून. आणि आमची टीम आहे 25 लोकांची. तर मग 25 लोकांची टीम असताना त्याचे सातत्याने प्रयोग करणं, यासाठी एक फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा किंवा इन जनरलच मॅनेजमेंट वाईज ते खूप कठीण आहे. त्यात आम्ही दोघंही नवखे होते या सगळ्या प्रकारात. तर मी त्याला म्हटलं की आपण दोघांनी मिळून जर का हे प्रोडक्शन केलं तर कदाचित आपण विचार करताना 50 प्रयोग तरी करू. हा विचार करून सुरुवात म्हणून 50 प्रयोग टार्गेट ठेवून करू शकतो, दोघं जण एकत्र आहेत म्हटल्यावर. आणि आमची आधी मैत्रीही नव्हती, म्हणजे आम्ही जस्ट ऍक्टर्स आहोत म्हणून एकमेकांना जनरल ओळखत होतो. इंटर कॉलेज मधनं वगैरे. तर त्या कॉल नंतर असं ठरलं की चल एकत्र करूया. मग आम्ही त्याचं रिडिंग केलं आणि मग मुळात प्रोडक्शन म्हणून माझं कलाश्रय आहे, ह्याचं वेद प्रोडक्शन्स आहे. सो कलाश्रय आणि वेद प्रोडक्शन्स असं आम्ही दोघं मिळून हा शो प्रोड्यूस केलेला आहे. आणि त्यात मी कथावाचन, कविता वाचन आणि भारूड. आता भारूड हा समाज प्रबोधनाचा आपण ऐकलंय पहिल्यापासून. म्हणजे भारूड गाणी पण आहेत, नाही असं नाही, पण मुसाफिरीत भारूड हे एक काय म्हणता येईल हायलाइट पॉइंट काय आहे, तर त्यातनं समाज प्रबोधन पण होतं. सो तो एक छान प्रकार आम्ही सादर करतो. त्यात मी एक कॅरेक्टर करतो, म्हणजे आकांक्षा त्यात भारूड सादर करते आणि मी एक कॅरेक्टर करतो. सो मी बेसिकली थोडंफार काही परफॉर्म करतो आणि बाकी मेनली प्रोडक्शनचं सगळं सांभाळतो. ऋग्वेदनी तर सांगितलीच होती कन्सेप्ट. आणि कसं आहे, मगाशी हा म्हणाला तसं 25 लोकांची टीम आहे आमची टोटल. त्यातले ऑन स्टेज जे आर्टिस्ट आहेत, ऍक्टर्स, सिंगर्स आणि सगळे आमचा जो वाद्यवृंद आहे, ते मिळून सगळे 16 ते 18 आहेतच. सो प्रत्येकाच्या वाट्याला ना असे एक टाईप्स आलेत. म्हणजे मुळात आपण बघितलं तर मराठी साहित्य प्रकार आधीच खूप आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये परत तुमची 2 विभागणी केली तर गद्य साहित्य प्रकार आणि पद्य साहित्य प्रकार. सो गद्यमध्ये येतं कथा, कविता, बतावणी एक आहे जो एक वेगळा टाईप आहे. त्याच्यानंतर अजून एखादा नाट्यप्रवेश असेल, लेख किंवा वॉटेर अभिवाचन. आणि पद्यामध्ये मग कविता पद्यामध्ये येते, सॉरी. आणि मग त्याच्यामध्ये गाणी वेगवेगळी, मग ते नाट्यसंगीत आलं, नांदी झाली, पोवाडा, गवळण, हे सगळं, लोकगीत, भावगीत, भक्तिगीत, अभंग, हे सगळे खूप सारे प्रकार आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे असे एक 3-3, 4-4 प्रकार आलेले आहेत. त्यामुळे आकांक्षा एक 3 ते 4 ऍक्ट्स त्याच्यामध्ये करते. आम्ही दोघे मिळून जे आमचे 1-2 ऍक्ट्स आहेत ते करतो. ते मयूर दादा अजून त्याची गाणी प्रेझेंट करतो. रोहन आहे आणि अजून आमचे दोघे जण आहेत. एकाचं नाव आहे ऋषिकेश धामापूरकर, दुसरा आहे रंजन प्रजापती. ते दोघे पण येस, हा, मधुरा राऊत आहे ती पण. म्हणजे हे दोघे जे आहेत रंजन आणि धामा, ते रंजन आणि ते दोघे मग ती पुलंची पात्र करतात. बरं, त्यातला पण एक माणूस आहे तो 3-3, 4-4 कॅरेक्टर्स करतोय. म्हणजे आता ते इकडे येऊ शकले नाहीयेत, पण त्यांचं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि मधुरा पण बतावणी करते. आणि ओव्हरऑलच सो सगळ्यांना न्याय दिला जातोय प्रत्येकालाच. म्हणजे ऍज अ कलाकार म्हणून पण न्याय मिळतोय की वेगवेगळे प्रकार आपण सादर करू शकतो, टॅलेंट म्हणून आपलं दाखवायला एक संधी मिळतेय. आणि प्रत्येक साहित्य प्रकाराला पण आम्ही योग्य तो न्याय देऊ शकतोय असं आम्हाला वाटतंय. म्हणजे आमचा प्रयत्न खूप प्रामाणिक आहे त्याच्या मागे. तर मुसाफिरीबद्दल सांगताना आपण जे मराठी सगळे आहोत ते ज्या प्रकारांनी समृद्ध झालंय, आपलं जे मराठी साहित्य आहे, आपलं सांगीतिक सगळी जे विश्व आहे, तर हे सगळे प्रकार या एवढा छान विचार करून ते गुंफण्यात आलंय की मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा मुसाफिरी हा कार्यक्रम पाहिला पाहिजे, तो अनुभवला पाहिजे. कारण फार भारी ही भट्टी जमलेली आहे आणि हे सगळे राक्षस आहेत की खूप सुंदर काम करतायत. आणि मी पण आम्हाला छोटासा पार्ट आहे, तर मला खूप छान वाटतं. रोहनमुळे मी या सगळ्यांशी जोडला गेलो आणि मला खरंच खूप छान वाटतंय की आम्ही एवढे छान आता ते प्रयोग आमचे चाललेले आहेत.
म्हणजे मयूरदादाची ओळख तो सांगत नाही म्हणून मी सांगतो. त्याचा आवाज ऐकल्यावर ते कुठेतरी असं वाटतंच की अरे हे कुठेतरी ऐकलंय. तर आता जी फिल्म आली होती केदार शिंदेची, महाराष्ट्र शाहीर, त्याच्यामध्ये जे गाणं आहे गाऊ नको किसना, त्याच्यात एक चंक आहे कीर्तनकाराचा, तो ह्याने गायलाय. सो अजय अतुल बरोबर त्याने काम केलंय, त्याने रेकॉर्ड केलंय अजय अतुल साठी. सो ही जेव्हा मयूरदादा आला आम्हाला असं झालं की ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, कारण तो इतकं कमर्शियली छान काम करतोय. आणि तो पोवाडा आणि गवळण मेनली गातो आणि लोकगीत किंवा शेवटी अभंगाच्या शंखमध्ये तो येतो. सो मी म्हंटल तसं मगाशी की इतके प्रकार आहेत ना की प्रत्येक प्रकाराला न्याय देण्यासाठी ते कलाकार हवे होते. जरी आम्ही फार कोणी या प्रयोगात फेमस ऍज सच कोणी नाहीये, पण प्रत्येक प्रकार जो माणूस सादर करतोय ना तो माझ्या मते इतका करेक्ट त्याला मिळालाय की त्याच्यासाठी पण ती पर्वणी आहे आणि ते बघताना इतकं छान वाटतं. त्याच्यामुळे पोवाडा आणि गवळण म्हणजे हायलाइट पॉइंट आहे मुशाफिरीचा. नमस्कार, मी आकांक्षा अशोक. तर आत्ताच म्हणायला स्वानंद जसं की म्हणजे ऍक्टर्सची पर्वणी ऍक्च्युली. कारण आता मी स्वतः अभिनेत्री म्हणून मी याच्यात 4 खूप वेगवेगळे प्रकार सादर करते. एकतर संगीत नाटक, मग मी भारूड सादर करते, आम्ही दोघं मिळून भारूड करतो. संगीत नाटक मी आणि रोहन करतो. मग बतावणी, मगाशी तिने असं नाव घेतलं मधुरा राऊत, तर ती आणि मी आम्ही दोघी मिळून बतावणी करतो. आणि मग शेवटी मी लावणी सुद्धा करते. तर मग असे म्हणजे काय म्हणतात, अभिनेत्री म्हणून संगीत नाटक, मग भारूड, मग बतावणी एक वेगळाच फार्स आहे, म्हणजे ते एक वेगळंच कॉमेडी आणि सगळं. आणि मग कट्टू येऊन डान्स करायचा आणि लावणी करायची बेसिकली. सो लावणी हा एक वेगळा प्रकार आहे. सो म्हणजे मला तर असं खूप असं वाटतं की वा, खूपच म्हणजे मी एवढी प्रचंड वेगवेगळी दिसते. म्हणजे खूप गोड पण आहे, मग खूप रांगडं पण आहे, मग खूप असं हसवून जाणारं पण आहे, आणि मग अदा पण आहे. सगळे आणि ती भारुडामध्ये गातेही, आणि मी भारुडा त्यांच्या समोर गाते खूप सुंदर सादर करते. आणि कारण काही नाही, मला असं दडपण येतं की दादा विंगे तू जेव्हा बघतो की अरे बापरे आता इथे सूर लावायचं. सो म्हणजे हे ऍक्टर म्हणून आम्ही प्रत्येकालाच, म्हणजे तुम्ही आता मगाशी अक्षता पण म्हणाली की प्रत्येक एक ऍक्टर 3 भूमिका तरी सादर करतात. तर त्या भूमिकांमध्ये पण तेवढीच म्हणजे वर्सटाईल आहे. तुम्हाला एका पात्राला म्हणजे एका माणसाला 3 वेगवेगळी पात्र वेगवेगळ्या प्रकारे सादर करायची. सो ऍक्टर्सना ती मेजवानी आहे. म्हणजे ऍक्टर म्हणून तुम्हाला काय म्हणतात, तुमचं जितकं देता येईल तेवढं कमीच आहे, म्हणजे कमीच आहे. म्हणजे आता मी आय होप, म्हणजे आता दिग्दर्शक आहे ऋग्वेद, आय होप आम्ही सगळेच आम्ही जे कलाकृती सादर करतो त्यात आम्ही आमचं 100% देतोय आणि ते वाटतही असल्यामुळे आम्ही पोचवतोय, आय होप सो, प्रेक्षकांपर्यंत. आणि सगळ्यांनीच हा कार्यक्रम पाहावा अशी आमची इच्छा आहे, कारण आम्ही जे प्रकार सादर करतो ते आणखीन लोकांपर्यंत पोचावेत. आणि अजून एक सांगायला आवडेल, म्हणजे ऍक्टर्सना वेगवेगळं करता येतं हे तर झालंच, पण ना एकच माणूस जरी 3 वेगवेगळ्या गोष्टी करत असला ना तरी ऑडियन्सना बघताना असं जाणवत नाही की अरे ही सेम व्यक्ती आहे. म्हणजे कौतुक म्हणून नाही म्हणणार स्वतःचं, पण आम्हाला असे खरंच रिव्ह्यूज आलेत की प्रत्येक जण आपापली भूमिका एवढी चोख बजावतो, आपापल्या वाट्याला आलेलं इतकं ते परफेक्ट निभावून नेलं जातंय की मला वाटतं ऑडियन्सना पण हे जेव्हा बघतील मुशाफिरी तेव्हा जास्त त्यांना कळेल की आम्ही कशाबद्दल नेमकं बोलतोय ते. राईट. यात आणि आता सगळे ऍक्टर्स बद्दल खूप बोलले अचानक, पण यातला अजून एक खूप महत्वाचा भाग म्युझिक आहे. कारण ते म्युझिकने एका प्रकारे बांधलं गेलंय सगळं. लाईव्ह म्युझिक आहे सगळं, म्हणजे लावणी पण लाईव्ह होते, भारूड पण लाईव्ह होतं. सो लाईव्ह म्युझिकचा जो फील असतो ना थिएटर मधला तो खूप महत्वाचा आहे हा प्रयोग उचलण्यासाठी. तर मग रोहन त्याबद्दल बोलेल, कारण म्युझिक संयोजन रोहनने केलेलं आहे. नमस्कार, माझं नाव रोहन देशमुख. मी म्युझिक बद्दल बोलतोच, पण हे हा नाट्याविष्कार करण्याबद्दल जो एक आपलेपणा आहे त्याचं एक फार छान कारण माझ्यासाठीचं असं पर्सनल असं आहे की आपण शाळेत असताना नागरिकशास्त्र आणि इतिहास बऱ्यापैकी असे काय तारखा बिरखा काय बोरिंग विषय म्हणून बाजूला ठेवायचो. कॉलेजमध्ये पण तीच परिस्थिती असते आर्ट्समध्ये की आम्हाला थिएटर म्युझिक करायचे, लेक्चर्स काय. पण शाळेतनं आपल्याला कायम सांगत आलेत की थिअरी खऱ्या आयुष्यात जर आपण वापरायला गेलो तर त्याचे प्रॅक्टिकल हे कसे, त्यांनी ती इंटरेस्टिंग व्हायचा तो अभ्यास. कुठेतरी आपल्या साहित्याची, आपल्या कलेची ही जी प्रॅक्टिकल अनुभूती आहे या नाट्याविष्कारातनं ही तुम्ही घेतली तर मग
पुढच्या पिढीसाठी हा प्रश्नच राहणार नाही की अरे काय गवळण ऐकायची, या हिपहॉपच्या जमान्यात काय पोवाडा ऐकायचं, काय ठेवलंय यात, नाट्यगीत नुसते गात बसले 10 मिनिटं वगैरे. तर त्याच्यासाठी कुठेतरी तुम्ही ना प्रॅक्टिकल्सला आपल्याला कशी मजा यायची की लॅब मध्ये जाणार, सायन्स केमिकल्स हे करणार, तसं तुम्ही या अख्ख्या प्रकल्पाकडे पहा असं मला वाटतं. आणि म्युझिक बद्दल सांगायचं तर सगळे स्वानंद अक्षत आम्ही एकाच कॉलेजमध्ये, ऋग्वेद मित्र होता. तो म्हणाला की अशी अशी कल्पना आहे पु ल देशपांड्यांना घेऊन, त्यांना अँकर म्हणून ठेवून एक कार्यक्रम किंवा एक असा हे करायचं आपल्याला, तर तू गाशील का ह्यात आणि तू सगळं ह्याचं काय म्हणूया आपण संगीत संयोजन करशील का. आणि हे म्हणलं आनंदाने करीन. आणि मोठी जबाबदारी होती कारण जशी ही उत्कृष्ट ऍक्टर्सची भट्टी जमलेली आहे याच्यात, तशी म्युझिकमध्ये आता मयूरदादा आहे किंवा सुस्मिरता डवाळकर, मीरा निलाखे या 2 गायिका आहेत, 6 वादक असतात, 2 समूह स्वरांमध्ये गायक आहेत आपल्याकडे. तर ही भट्टी जमवायची होती. पु ल देशपांड्यांचं साहित्य ज्या लेवलला आहे त्या लेवलचं संगीत या कार्यक्रमात आलं पाहिजे. आणि जर साहित्य प्रकार आहेत तर संगीत प्रकार पण आलेच पाहिजेत. अर्थात ते कन्सेप्टमध्ये स्क्रिप्टमध्ये होतं, पण मग पोवाडे म्हटले तर 15 पोवाडे आहेत, गवळणी म्हणल्या तर असे असंख्य आपल्याकडे, म्हणजे आपलं साहित्य खूप श्रीमंत आहे, वास्ट आहे. तर या कार्यक्रमासाठी कुठलं गाणं परफेक्ट होईल. आता ह्याच्या आधी जर एक नाट्य प्रवेश झाला असेल तर याच्यानंतर भावगीतं कुठली आली पाहिजे, त्याच्यामध्ये काळातला डिफरन्स, जॉनर्सचा डिफरन्स, म्युझिकली अपिलिंग. आणि मुळात जर आमच्या पिढीतले आणि आमच्यापेक्षा लहान मुलांनी या कार्यक्रमाला यावं, पुलंचं काम त्यांनी पाहावं, आपली कला अनुभवावी, हे असेल तर थोडा क्राऊड पुलिंग एलिमेंट पण लागतो त्यात. मग लोकसंगीतांमध्ये जी गाजलेली गाणी आहेत ती घेणं, आणि अशीच सगळी जबाबदारी होती. ह्यांनी जसं मयूरदादाबद्दल म्हणलं की पोवाडा, गवळण ह्या सगळ्या संगीत प्रकारांसाठी एक नुसतं म्हणजे ते शब्द पोहोचवण्यापेक्षा तो आवाज एक लागतो तुम्हाला लोकसंगीताचा. आणि माझ्या मते मयूर सुकाळे ह्या कलाकाराच्या ताकदीचा आत्ता सध्या याच्यात म्हणजे ह्या पिढीमध्ये दुसरा कलाकार आहे. म्हणजे तो अर्थात त्याच्या सिनियर्स कडनं तो उत्तम शिकलेला आहे. मयूरदादा मला स्वतःला सिनियर आहे, पण तो सुस्मिरता आणि हे, सो ही मस्त टीम जमली, आपले 6 वादकांची टीम आहे. सो आणि छान असं संलग्न जातं सगळं, आपले सगळे लिखित प्रकार, सगळे नाट्याविष्कार आणि संगीत. सो मुळात कसं झालं की सगळे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काम करणारी, सगळेच आम्ही वेगवेगळे आहेत. आता म्युझिकशी नाटकाचा फार काही संबंध येत नाही या काळांमध्ये, तर त्यामुळे ही सगळी भट्टी एकत्र आली. आणि महत्वाचं हे आहे की आम्ही एकत्र फक्त आणू शकतो, ते जमवायचं त्या पर्सनल इंडिव्हिज्युअलवर असतं. आणि ते इंडिव्हिज्युअली त्यांना वाटतंय की नाही हे आपण केलं पाहिजे, आपण काहीतरी देणं लागतो, आपण नटराजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण हे केलं पाहिजे, म्हणून हे सगळं केलं जातं. आणि ह्यात आमचं क्रेडिट फक्त एवढंच आहे की आम्ही या सगळ्यांना जमा केलं नाही. आणि ते खूप ऑर्गॅनिकली झालं. करेक्ट. जेव्हा आम्ही पहिला प्रयोग केला ना तेव्हा रिहर्सलला, म्हणजे म्युझिक रिहर्सलला त्यांनी बाकीचे काय प्रकार परफॉर्म होतात ते नीट बघितलं नव्हतं, किंवा आम्ही कोणी आम्ही ऑब्व्हियसली बघितलं होतं, पण बाकी ऍक्टर्सनी कुठली गाणी आहेत एक्झॅक्टली काय सादर होणार आहे हे ऐकलं नव्हतं. कारण ते अवेलेबिलिटी आणि कारण 18 लोक होतो आम्ही. तर जेव्हा पहिले 2 प्रयोग झाले ना तेव्हा सगळे विंगेत होते. जेव्हा कुठलाही परफॉर्मन्स चालू असताना बाकीचे सगळे विंगेत की नक्की काय घडतंय. कलाकारांना पण काय आहे नेमकी मुशाफिरी ते बघायचं होतं. म्हणजे आमचं दुःख आहे की आम्हाला प्रेक्षकांमध्ये बसून हा कार्यक्रम अनुभव. तर पहिल्या 2 प्रयोगांनंतर असं झालं की प्रत्येकाला त्याची डेप्थ कळली की हे खरंच खूप सिरियसली आपण काहीतरी करतोय. आणि ते जर का आपण आपला परफॉर्मन्स त्या इन्व्हॉल्वमेंटने करतोच, पण एक प्रयोग म्हणून आपण त्यात इन्व्हॉल्व्ह झालो ना तर ते खरंच कुठेतरी अशा जागी पोहोचेल जिथे मग ते अजून पॉप्युलर होईल, अजून लोक येतील, आणि जो आपला उद्देश आहे की हे लोकांपर्यंत पोहोचावं साहित्य, ते पोहोचेल. त्याच्यामुळे मग ते ऑर्गॅनिकली सगळ्यांची ती इन्व्हॉल्वमेंट, म्हणजे लिटरली आम्हाला कधी सांगायला नाही लागलं की अरे आपण या रेडी व्हा चला. ते नेहमी एक ऑर्गनायझरचं प्रोड्युसरचं मागं कटकट करणं एक असतं ना, अरे चल 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 सुरू होईल प्रयोग करायचा. आणि ह्या वेळेला तसं पहिले 2 प्रयोग क्युरिओसिटी की अरे हा काय करताय त्याला पुढचं असं म्हणून सगळे लोक विंगेतनं बघत होते जो माणूस परफॉर्म करतोय त्याच्याकडे. आता पुढे त्याच्यानंतरही 6-7 आम्ही प्रयोग केले, पण आता अरे हा बेस्ट करूया हे बघायला पाहिजे परत बघितलं पाहिजे, परत आम्ही विंगेत असतो. काय या सगळ्याचं आता थोडासा हा प्रश्न तू विचारल्यावर लांबतोय, पण
मुद्दा मला स्पेशल मेन्शन करावं असं वाटतं आमच्या रायटर बद्दल. म्हणजे ईश्वरी अतुल म्हणून आहे, ती ईश्वरी ताईने माझ्या डोक्यात ना खूप विचार येतात, म्हणजे खूप जास्त विचार येतात, आणि ती अशी व्यक्ती आहे माझ्यासाठी की मी तिच्या समोर सगळे विचार ठेवू शकतो. तिचं क्रेडिट आहे की तिला कुठला विचार उचलायचा आहे. त्यामुळे ते निवडून तिने, आणि आता कसं आहे, पु ल देशपांडे फक्त ते कॅरेक्टर आहे, त्यांची भाषा वापरली नाहीये, पण ते रायटरने लिहिलेलं ते पुलंच बोलताय, त्यांचीच ती भाषा आहे हे जाणवावं तर लागेल. करेक्ट. आणि ते तिने इतकं उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे की हा कदाचित जर पुलं असते तर ते याच प्रकारे बोलले असते. त्यांनी म्हणजे आपल्या वाचनात पण एक पुलंची एक लय आहे, त्यांची एक पद्धत आहे, त्यांच्या ह्युमरची एक स्टाईल आहे, थोडंसं सॅर्कॅझम प्लस गोडवा आहे. सो त्या प्रत्येक कॅरेक्टर बद्दल त्यांना काय वाटतं ते त्यांनी मेन्शन केलंय, पण ते खऱ्यामध्ये उतरवणं ऑन पेपर आणि ते बसवणं हे आम्हा दोघांसाठी खूप चॅलेंजिंग होतं. नाहीतर मग हे कुठले पुलं आहेत असं झालं असतं ना. की हे नाही आहेत ते पुलं जे आम्ही वाचून आलोय किंवा आम्हाला माहिती आहेत, तर तिथेच सगळं संपलं असतं. किंवा मी तर असंही म्हणेन की आम्ही वाचून आलोय त्यांना तर वाटलंच असतं की हे ते पुलं नाहीये. करेक्ट. पण जे कोण आहेत पुलं हे बघायला येणार असतील त्यांना पण त्यांच्यासाठी हे चुकीच्या किती पद्धतीने चुकीचं आहे. गेले असते. मला असं. एकच फक्त सांगायचंय की मगाशी आता विषय झाला की अभिनेते कुठकुठल्या वेगवेगळ्या हा. भूमिका करतात. माझ्या मते ईश्वरीताईचं सगळ्यात वरचं क्रेडिट आहे यात, कारण आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सादर करतो, पण ते परफॉर्म करताना तुम्ही तो परकाय प्रवेश करणं कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. जेव्हा पेन घेऊन कागदावर लिहायचं असतं तेव्हा पुलंची वाणी आत्मसात करणं, त्यांच्या कॅरेक्टर्सची, यांनी जे ऍक्ट करतात ते, तर सगळ्यात आधीचा आणि सगळ्यात मोठा परकाय प्रवेश माझ्या मते ईश्वरीताईंनी हो. केलेला कारण आहे. तिला सगळ्यांच्याच डोक्यात आणि ते जाऊन साही कॅरेक्टर्स खूप विचार वेगळ्या करतात. धाटणीचे आहेत. राईट. म्हणजे सुरुवातीला येतात अंतू शेठ येतात, त्यांची एक कोकणातली आणि त्यांची एक भाषा आहे. त्याच्यात नंतर सखाराम गटणे येतो, मग सखाराम गटणे सांगतो, मग सखाराम गटणे याची वेगळी एक पुस्तकी भाषा आहे. मग हरितात्या येतात, मग हरितात्यांची एक वेगळी भाषा. सो असे 6 कॅरेक्टर्स त्यांनी, आणि परत जसं मी म्हटलं की ते स्टिरियोटाईप अँकर्स आलेत बोललेत असं नाही वाटलं पाहिजे, ती scenes स्टोरी वाटले वाटली पाहिजे, ती सीन्स वाटले पाहिजे. त्या सीन्स मधनं हा ओव्हरऑल आपला जो नाट्यविष्कार आहे तो पुढे. सो आम्ही परफॉर्म करतो यात, म्हणजे आम्ही आमचं 100% देऊन करतोच, पण त्याच्या आधी तिने जी मेहनत घेतली आहे लिहिण्यामागे, त्याच्या मागे विचार करण्यामागे, म्हणजे मी तिच्या खूप मागे लागलो होतो, ताई मला दे, लगेच दे. ती म्हणाली नाही, आपण इतकी घाई करून चालणार नाही, मला आधी आवडू दे मग मी तुला देते. सो तिने जो घेतलेला वेळ होता तो व्हॅलिड होता, कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ रायटर डिरेक्टर आमची पण बनते की आम्ही काही चुकीचं दाखवलं नाही पाहिजे. सो ती जबाबदारी आम्ही कुठेतरी तिच्यावर ढकलतो, घ्या तिने जे लिहिलंय ठीक आहे, आणि तिने महत्वाचं म्हणजे आता हे सगळं झालंच की म्हणजे व्यक्ती आणि वल्लीचे कॅरेक्टर्स, पु ल देशपांडे, पण तिने सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक ह्युमर पण त्यांचा जो आहे, पुलंचा ह्युमर, तो आणि तिने तो खूप difficult आहे. ते मेंटेन खूप करणं difficult आहे. आपल्या रायटिंग मध्ये ते खूप डिफिकल्ट आहे. सो तिने ते खूप उत्तम प्रकारे मेंटेन केलंय. आणि आम्ही 25 लोकांची जरी टीम असलो तरी 26वी आमच्या ताई ताई आहे. आहे. ती प्रत्येक प्रयोगाला ती प्रयत्न हो ती पुण्याहून, ती कुठल्याही कुठल्याही प्रयोगाला प्रयोगाला पोहोचते, येते. ती पुण्याहून येते, पण ती प्रत्येक प्रयोगाला पोहोचते. ऍक्च्युली ती- 26 लोकांची टीम हो, नाही म्हणजे आहे. 25 मध्ये ती त्यात ती आहेच. होती. ओके. आपण मगापासून मुलांच्या साहित्यांबद्दल Yes. बोलतोय, तर त्यांचं सोडणं किती चॅलेंजिंग होतं आणि ते कसं तुम्ही आव्हान पेललं? नाही इथे थोडस हा. म्हणजे पुलंचं साहित्य सगळं नाहीये यात. हा. म्हणजे आपलं मराठी साहित्य सगळं आहे, पण ते सगळं पुलंनीच लिहिलेलं आहे असं नाही. नाही. सो म्हणजे प्रश्न अगदी व्हॅलिड आहे की एवढं साहित्य बसवलं शक्यच कसं, नाहीये, म्हणजे ते ते शक्यच शक्यच नाहीये. होणार नाही. म्हणजे तोच ग्राफ बांधायचाच प्रयत्न करायचा होता. म्हणजे आम्ही ईश्वरीताईचं आणि माझं पण हे बोलणं झालं की जर पु ल देशपांडे येत आहेत तर फक्त मग पु ल देशपांड्यांचं साहित्य नसलं पाहिजे. साहित्य खूप आहे आणि मुद्दाम पु ल देशपांडेंना घेण्याचं कारण सुद्धा हेच आहे की त्यांनी जेवढं साहित्य बघितलंय ऍटलिस्ट आपण त्याचं अर्ध तरी करायचा प्रयत्न करूया याच्यात. सो हा म्हणजे मी ह्याला पण सांगताना बऱ्याच लोकांनाही सांगतो की ही रोलर कोस्टर राईड आहे. सो रोलर कोस्टर कधी नेहमी फक्त वर नाही जात, तो खाली येतो, परत वर जातो, तो परत खाली येतो, परत वर जातो. सो ही राईड आम्हाला कुठेतरी बसवायची होती आणि
जेन्युनली सांगायचं झालं तर हे सगळं क्रेडिट आमच्या रायटरचं आहे, ईश्वरीताईचंच आहे, की तिने कशा पद्धतीने तिने तो विचार केला की भारुडानंतर पोवाड्यानंतर भारुडच आलं पाहिजे, लोकगीतानंतर लावणीच आली पाहिजे, त्याच्या आधी बतावणीच आली पाहिजे. नाही, आणि ह्याला या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की ते बसवण्यासाठी ना तो फ्लो डिसाईड करणं खूप गरजेचं होतं, आणि ती कॅरेक्टर्स अशा अर्थी मदतीला आली की त्या प्रत्येकाचं कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे वेगळे आहेत. की फॉर एक्झाम्पल जर का हरितात्यांना पोवाडा आणि इतिहासप्रेमी माणूस आहे ना. इतिहासप्रेमी माणूस आहे, सो तो पोवाडा तर ते जेव्हा येतात तेव्हा ते ऐकायचा म्हणतात की पोवाडा ऐकायचा आहे, तर मग आपण पोवाडा ऐकू शकतो त्यांच्या त्यांच्या point of बोलण्यानंतर. view ने. हा. मग जर का नंतर सकाराम भटणे येतोय तर तो पुस्तकी किडा आहे, तर त्याला कथा कविता याबद्दल खूप प्रेम आहे, तर प्रेम मग आहे. तो म्हणतो की हल्ली कथाच चांगल्या वाचनात वाचनात नाही. नाही. मग पुलं म्हणतात ठीक आहे आपण इथे कथा ऐकूया. सो हा जो फ्लो त्या कॅरेक्टर्समुळे मिळाला ना, त्याच्यामुळे ते सगळं आम्ही बांधू शकलो अशा प्रकारे की सगळे त्यांच्या साहित्य आवडीनुसार. प्रकार पण त्यात इन्व्हॉल्व्ह ते जे होतील. कॅरेक्टर्स येतात हा. त्यांच्या आवडीनुसार आपण. आणि कसं म्हणेन मी की म्हणजे तू विचारलंस पु ल देशपांड्यांचं साहित्य, तर आपण या कार्यक्रमामध्ये पु ल देशपांडे आणि त्यांची व्यक्ती आणि वल्ली ही कॅरेक्टर्स घेतली आहेत, पण पुलंच्या आणि त्यांच्या संवादात जे जे उल्लेख येत आहेत ना, ते मग मे बी एक पहिलं जे वाक्य आपण बोलतो की वपू काळ्यांनी वपू काळ्यांचं म्हटलंय. एक फेमस पुन्हा वाक्य त्यांचं त्याच्यामध्ये वापरलंय येतं. एक मग कथा पण आहे ती शन्ना एक नवऱ्यांची शन्ना कथा नवऱ्यांची आहे. वापरली आहे, कविता जी आहे ती गदी गदी माडगुळकरांची वापरली आहे. सो पु ल देशपांडे या व्यक्तिमत्वाचा रेफरन्स घेऊन आपण साहित्य प्रकारात जे अजून बाकी साहित्यकार आहेत त्यांचंही आपण काम हा. याच्यामध्ये थोडंफार वापरलेलं आहे. So Correct. असं कारण overall आपल्याला साहित्य आढावा प्रेमी घेता स्वतः पुलं असल्यामुळे हा. इतर साहित्यावर त्यांचं खूप प्रेम आहे ना. आणि स्वतः बहुआयामी भाऊ असल्यामुळे आहे ते वावर सगळंच, आहे. हा. म्हणून आम्ही ती आम्ही liberty, पु ल देशपांडे हे कॅरेक्टर इतकं करेक्ट आहे, म्युझिक बद्दल पण बोलायला, कथेबद्दल पण बोलायला, कवितेबद्दल पण बोलायला, कशाही नाट्यविष्काराबद्दल बद्दल पण बोलायला, सगळंच. म्हणून त्याच्यामुळे तो लायसन्स आहे की मी तुम्हाला हेही दाखवू शकतो, हेही दाखवू दाखवू शकतो, हेही दाखवू शकतो. ते तर असा स्वतःच तो. एवढे ऑलराऊंडर होते हो. त्यामुळे 25 जणांची तुमची संपूर्ण टीम आहे. नॉर्मली 10-12 जण आपण हँडल हो. करतो. Correct. तुम्ही 25 जण कसं मॅनेज करता? तेच करतात आम्हाला मॅनेज. आता आठ प्रयोग झाले आमचे, तर आता 15 ऑक्टोबरला 1 वर्ष होईल पहिला प्रयोग करून. तर आमचं टार्गेट होतं की एका वर्षात आपण 12 प्रयोग तरी करू, तर आय थिंक आम्ही 10 पर्यंत पोहोचतोय, विच इज फाईन. पण तोच मुद्दा आहे की आता पुण्याला जायचं म्हटलं, पुण्याला आमचा एक प्रयोग झाला, तर पुण्याला जायचं म्हटल्यावर 25 लोकांना पुण्याला घेऊन जायचंय, घेऊन यायचंय, तिकडची सगळी सोय, तर हे खरंच थोडंसं काय म्हणता येईल चॅलेंजिंग आहेच आहे. पण म्हणूनच मग ते आम्ही दोघं एकत्र आल्यामुळे ते थोडंसं पॉसिबल होत आहे की ही जबाबदारी तू घे, ही जबाबदारी मी घेतो, किंवा म्युझिकची जबाबदारी रोहनने घेतली आहे की म्युझिशियनशी तो बोलतो किंवा त्यांना तो मॅनेज करतो. आणि बेसिकली या 25 जणांबरोबर काय करायचंय तर कॉर्डिनेशन करायचं, कारण कामाच्या बद्दल ते तेवढे इन्व्हॉल्ड आहेतच. त्याच्यामुळे हे तू नीट करत नाहीयेस किंवा ते तू नीट करत नाहीयेस इथपर्यंत अजून विषय पोहोचलाच नाही. सो जस्ट मॅनेज करण्यापर्यंत ते आहे. त्याच्यामुळे 10-12च्या ऐवजी 25 असं चाललंय. आणि आपण जेव्हा म्हणजे मला असं खूप वाटतं की आम्ही पुण्याला गेलो होतो तर आपण फॅमिलीची टूर कशी काढतो. एक जण जो असतो तो नेहमी त्रासच, अरे चला ना चला ना, तसा मी की चला ना, आणि हा एकदम चिल असतो, अरे होईल रे. सो ती मित्रांची टूर निघाल्यावर पिकनिकला कसे जातो, त्यामुळे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही वाटते की ना सगळे इतके रिस्पॉन्सिबल आहेत ना या सगळ्या बाबतीत की आम्हाला फार टेन्शन येत नाही त्याबाबत. सगळेच प्रोफेशनली एकदम की बाबा आपल्याला दिलेली वेळ आहे, त्या वेळेत आपण पोहोचलं की पुढचे ते बघतील काय करायचं ते. पण आम्ही सगळेच 25 26 असेच सगळे असल्यामुळे त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट झोन पण एक क्रिएट होतो, आपलाच एज ग्रुप असल्यामुळे साधारण. त्यामुळे हे लोक मॅनेज करतात, मी जसं म्हटलं तसं. आता तू म्हण ना स्वतःला. आणि बेसिकली ना या सगळ्या ग्रुपमध्ये सेंटिमेंट काय की गाण्याचा कार्यक्रम झाला की संपतो तो विषय तिथे. ती गाणी बसवलेली असं डोक्यात राहतात, पुढचा कार्यक्रम झाला. पण कॉलेजमध्ये एकांकिकेच्या दरम्यान, कॉम्पिटिशनच्या दरम्यान जे वातावरण असतं ना, तशी सेंटिमेंट या अख्ख्या ग्रुपमध्ये की हे आपला शो आहे, हा आपल्याला प्रयोग करायचे, त्याचे काय अडचण शेंडी तुटवा पारंबी आपण करूया. त्यामुळे त्या सेंटिमेंटमुळे ढकलतोय आम्ही पुढे ते, आणि चांगल्या तऱ्हेने ढकलतोय.
याला जोडून रोहन तुला प्रश्न विचारेन. आता रंगभूमीवरती वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात, तर या नाटकाचं संगीत देण्यासाठी तू असं स्पेसिफिकली काय अभ्यास केलेलास का? एकतर मला माझ्या सद्भाग्यामुळे जे गुरु लाभले आतापर्यंत, माझ्या गाण्यातले गुरु वर्षा भावे, कमलेश भडकमकर, प्रख्यात संगीतकार, संगीत संयोजक, यांच्यामुळे लहानपणापासून ना मला एक छान एक्सप्लोर करता आलं की आपल्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये किंवा बाहेरच्या भाषांमध्ये सुद्धा काय संगीत आहे, कुठली गाणी आहेत. आणि काय झालं, मला ऋग्वेदचं कौतुक करावं असं वाटतं की त्याचं विजन इतकं क्लिअर असतं कुठल्याही कन्सेप्टला घेऊन, की तो माझ्यासाठी मुळात फोकस निर्माण करतो चांगला, की रोहन आपल्याला हे करायचंय. आतापर्यंत आम्ही 3-4 प्रोजेक्ट्स केली एकत्र, त्याला माहिती असतं त्याला काय हवंय. त्यामुळे मी म्हणलं तसं की संगीत प्रकार बरेच असले ना तरी आता ह्याच्यात पुलं आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, तर त्याला धरून कुठली गाणी आपल्याला घ्यायची आहेत ह्याचा अभ्यास, अर्थात जबाबदारी आहे, कष्ट पण आहेत, पण सुकर आहे ती अख्खी प्रोसेस. कारण केवळ 15 पोवाडे आहेत म्हणून मी कुठलाही घेईन का तर नाही, हरितात्यांना आवडेल तर तो पोवाडा तानाजीचा, बाजीप्रभूंचा, मग आपोआप ते ना असं बॉटलनेक होत जातं, नरसाळ्यातनं काढल्यासारखं होतं. सो मी म्हणलं तसं ह्यात क्रेडिट माझ्या गुरूंचा आहे आणि ऋग्वेदचा आहे, की त्यांनी माझ्यासाठी मुळात ही वाट आहे, तुला खूप जास्त आम्ही रँडमनेस देत नाही आहोत, जेवढं आहे त्यात तू फिर. आणि मग जे काही ऑब्झर्वेशन असतं, जे काही ऐकतो आपण कार्यक्रम आणि हे, त्याच्यातनं सोपं होत जातं की ही गाणी. आणि एक ग्राफ ठेवला डोक्यात, लक्षात, की आपल्या सगळ्या नाट्यमयी जे ऍक्ट्स आहेत त्यात रोलर कोस्टर आहे, की तुम्हाला अचानक एखादी थोडी काय म्हणूया ग्रेश भावनेची कविता परत मलूल करते, मग अचानक एक कमाल बतावणीसारखा प्रकार होतो. गाण्यांचं तसं नाहीये. गाण्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक हाफला म्हणजे इंटरव्हल होतो आणि कार्यक्रम संपतो, तिथे ग्राफ वरच न्यावा लागतो, लोकांना असे एक हायला सोडावं लागतं. सो मग त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग करणं, आणि स्क्रिप्ट जर ईश्वरीताईंनी इतकं छान दिलंय की ज्यात तिने ठरवलंय की आपण हे संगीत प्रकार ह्या सिक्वेन्स मध्ये ठेवूया, तर मग ते काम अजून सोपं होतं. की ओके, पोवाडा आहे, हा पोवाडा शेवट अभंगाने करायचा आहे, ठीक आहे, मग नुसतं भजनी ठेकायचे अभंग नको, आपण थोडं लिरिकली बघूया. की आता मी गाणी डिस्क्लोज नाही करत, पण एक तशी आयडिया आहे की एका छोट्या बीजापासून वटवृक्ष कसा होतो हे आपण प्रत्येक चंक मध्ये कसं दाखवू शकू. कारण मुसाफिरी आमच्यासाठी ते एक छोटं बीज होतं ज्याचा आम्ही कुठेतरी आता वटवृक्ष करू पाहतोय, आणि त्याच्या सगळ्या पारंब्या म्हणजे आम्ही कलाकार. सो अशी ती प्रोसेस आहे. मला एक अजून सांगावंसं वाटेल ते म्हणजे जेव्हा आपलं व्हेरी फर्स्ट डिस्कशन चालू होतं तेव्हा रोहनचा ना स्पेसिफिकली असा हे होता की आतापर्यंत प्रत्येक प्रोग्राम मध्ये चावून चोथा झालेला कंटेंट आपल्याला शक्यतो अवॉइड करायचा आहे, की लोकांना ऍटलीस्ट काहीतरी नवीन मिळू देत, किंवा अशी गाणी घेऊ, किंवा म्हणजे काय म्हणू शकतो आपण, जर आपण 3 गाणी घेणार असू तर त्यातलं एकतरी गाणं असं पाहिजे जे लोकांना तेवढं माहित नाहीये. तो पण प्रकार आपण दाखवला गेला पाहिजे, किंवा ती पण पोवाडा जो होतो तो तानाजी वर बऱ्याचदा म्हणजे अफजल खानाचा पोवाडा सादर केला जातो खूप याच्यामध्ये, पण आपण शक्यतो तो अवॉइड करून, आणि तो मुळात सावरकरांनी लिहिलेला पोवाडा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला पोवाडा आपण, तर तो एक वेगळं म्हणजे ते सिलेक्ट करण्यामागे रोहनच होता ना. तर आम्ही तर त्याला सांगितलं होतं की पोवाडा हवाय, तर तो कुठलाही पोवाडा सांगू शकला असता. तर हे जे म्हणजे जरी नवीन त्याने कंपोज काही केलेलं नसलं म्हणून आपण त्याला संगीत संयोजक म्हणतोय, पण त्याने जे निवड केली आहे ती खूप क्रुशल निवड होती त्या प्रत्येक गाण्याची, त्याच्यामुळे त्यात त्याचं खूप क्रेडिट आहे. आणि अजून एक लिबर्टीचा भाग काय आहे या मुसाफिरीमध्ये, म्हणजे सगळं स्क्रिप्टेड आहे, पण बरोबर नाही, मुद्दा कळला तुझा कुठे जातो. स्क्रिप्ट तर आहे, पण लिबर्टी अशी आहे की आम्ही त्यात चेंजेस करू शकतो. म्हणजे गाणी कदाचित आम्ही या प्रयोगाला जी घेतली आहे ती पुढच्या प्रयोगालाच घ्यायला पाहिजे असं काही नाही, किंवा बतावणीमध्ये अशा काही इम्प्रोव्हायझेशन करून सध्याच्या, कारण बतावणी म्हणजे काय की तुम्ही समाजात जे चालू आहे त्याच्यावर भाष्य करता, तर जे काय आपल्याकडे चालू आहे, ज्या घडामोडी घडत जातात, तसं आम्ही प्रत्येक प्रयोगाला त्या गोष्टी ऍड करत गेलो. सो नाटकात पण ही लिबर्टी असते, नाही असं नाही, पण यात ती खूपच आहे की प्रत्येक प्रकारामध्ये ते तुम्ही ऍड करू शकता, काही कमी करू शकता, म्हणून ते कविता बदलू शकते, कथा बदलू शकते. ज्यांनी एकदा बघितलंय ते परत येऊ शकतात की काय नवीन आहे यावेळेस बघायला, असं म्हणून
प्रयत्न आणि करतो. मुळात दाखवायला तेवढा मजकूर आहे हो Basically. हो. म्हणजे आम्हीच कधीतरी कमी पडू पण Exactly. हो. कंटेंट संपणार Content नाही. नाही कधी संपणार. नाही. ऋग्वेद, मला तुला विचारायचं आहे, तू याच्यात पु ल देशपांडे यांची भूमिका करतोस. पु ल देशपांडे म्हटल्यानंतर जे आतापर्यंत कलाकारांनी पु ल देशपांडेंची भूमिका साकारली ते पटकन 3-4 चेहरे आपल्या हो. डोळ्यासमोर येतात. हो. तर तुझ्यासाठी ते किती चॅलेंजिंग होतं आणि एक जवळपास शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. जवळपास नाही, शिवधनुष्यच आहे आणि खूप मोठं आहे हे. म्हणजे एकतर ना मी स्वतःला लकी समजतो की मला पु ल देशपांडे साकारायला मिळत आहेत आणि मी मुळात खूप विसराळू आहे. त्यामुळे मला ठीक आहे, म्हणजे पु ल देशपांडे करायचे, त्यांचं वर्किंग आहे. सगळ्यात महत्वाची त्यांची भाषा आपल्याला कुठेतरी त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, त्यांचे हातवारे, त्यांची ना एक स्टाईल आहे विनोद पोर्ट्रे करण्याची, की त्यांची एक वेगळी स्टाईल आहे. सो आपल्याला ती मिमिक्री पण नाही वाटली पाहिजे, पण हे पु ल देशपांडे पण वाटले पाहिजेत. सो हे दोन पिलर्स घेऊन कुठेतरी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि ऑफकोर्स जसं म्हणालीस की खूप म्हणजे आता आपण सांगायलाच नको की कोणी कोणी ते केलेले आहेत. सो त्यांनी काय त्यांची एक लकब शोधून काढली आहे ते बघणं. लहानपणापासून पु ल देशपांड्यांचं वाचन करत आलेलो आहे. त्यांना म्हणजे माझी आई खूप छान गोष्ट सांगते. सो तिने माझ्यासमोर एक पु ल देशपांडे उभे करून ठेवले होते की कदाचित मी जर असतो तर मी पु ल देशपांडे या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं असतं. आणि माझ्यासाठी सोपं का गेलं, कारण ईश्वरीताईने एवढं सोपं करून ठेवलं होतं की आपल्याला ह्याच्यात पु ल देशपांड्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे, ह्याच्यासाठीच दाखवायचं आहे की पु ल देशपांडे फक्त आनंद घेण्यासाठी इथे आलेत. आणि तो आनंद कसा घ्यायचा हो ते त्याच्या पद्धतीवर पण असूच शकतं. सो मला त्याची पद्धत नाही. मी जर खरंच मी आनंद घेतला तर ते वाटेल की हा पु ल देशपांडेंनी पण कदाचित असाच आनंद घेतला असता. सो हे मला असं वाटतं की ते लिखाणातनं खूप सोप्या पद्धतीने माझ्यापर्यंत आलं. आणि मग थोडासा अभिनय येत असल्यामुळे मग त्या छोट्या छोट्या गोष्टी शोधणं, मग त्यांची चष्मा एक सरळ करायची एक पद्धत आहे विशिष्ट, मग त्यांचं एक सॅरकॅझम कुठेतरी कॅरी करणं, त्यांची अशी हातवारे करण्याची पद्धत. सो या छोट्या छोट्या गोष्टी पु ल वाटला पाहिजे हा माणूस म्हणून जे प्रयत्न आहेत सो ते कुठेतरी करत होतो. पण शिवधनुष्यच आहे. आणि सगळ्यात मोठं ते आहे की ते खूप चांगलं इम्प्रोवाइज करू शकत होते. माझ्यात नाही येते. पाठ करून करावं ही माझं विसराळू असल्यामुळे पटकन मला लक्षात येत नाही. तर ते आमच्या कलाकारांचे खूप हाल होतात माझ्यावर काम करतात. सुरुवातीला असं आम्हाला उगाच म्हणतोय, असं खरं काही नाहीये. उत्तम रीतीने ते सादर करतो. मग जेव्हा तुम्ही विंगेतून त्यांना बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला खूप मजा येते. आणि मजा मी तर एक कलाकार म्हणून तर आहेच आहे, पण मी रसिक म्हणून मी या कार्यक्रमाचा मला वाटतं जास्ती त्याचा आनंद घेतो. कारण आता लास्ट जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये अचानक भारूड आलं. त्याला बिचाऱ्याला माहितच नव्हतं. आणि स्वानंद आणि आकांक्षा इतकं सुंदर ते केलं त्यात. आणि याच्यामध्ये पण आपलं बतावणीमध्ये आत्ताचं जे काही राजकारण आहे त्याच्याविषयी असे काही पंचेस आणि हे सगळं आहे की फार ते इंटरेस्टिंग होऊन जातं. संगीतात जर बघायला गेलं तर लावणी लाईव्ह झाली यावेळी. बघा म्हणजे हा मगाशी म्हणाला तसं चेंजेस होत आहेत ऑलरेडी व्हायला लागले. आधी एक भारूड होतं, ते भारूड आम्ही बदलून बुरगुंडा आम्ही. आणि म्हणजे काय होतं की भारूड एक गाणं सादर व्हायचं, पण आम्हाला असं झालं की आपण त्याच्या आधी पु ल आणि हरितात्या समाज प्रबोधनाच्या गोष्टी करतायत आणि मग भारूड होतं. तर मग ते नुसतं गाण्यातनं आपण काही समाज प्रबोधन करतच नाही होत. सो आपणच आपण काहीतरी बोलतोय समाज प्रबोधनाबद्दल आणि त्या प्रकारातनं समाज प्रबोधन होतच नाही. आपण फक्त एक गाणं सादर करतोय. म्हणून मग आम्ही ईश्वरीताईनेच तो बुरगुंडा लिहिला नवीन आमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, आमच्या जनरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने की असा पण कदाचित समाज प्रबोधन आता गरजेचं आहे असं. सो मग ते ऍड झालं. मग मी जसं मगाशी म्हटलं तसं की आम्ही रिहर्सल वेगवेगळ्या करत असल्यामुळे खूप मजा आली. आणि मला असं वाटतं की मयूरदा आमच्यासाठी तो दादा आहे ना. तो इतकी वर्ष काम करतोय, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याने घेतलेलं जे काही ज्ञान आहे ते ऑब्व्हियसली आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. पण तो जेव्हा येऊन मिठी मारतो ना की अरे मस्त झालं, तिथे असं वाटतं की हा बाबा की आपण
पोचलोय जिथे आपल्याला पोचायचं होतं, फक्त ती कन्सिस्टन्सी ठेवणं आता आपल्याला जमलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी पहिले 5-6 प्रयोग पाहिले त्यांनी आता परत यायला हरकत नाही, कारण हा, आता आपण बदललेलं आहे. तुम्ही हा सगळा आगळा वेगळा प्रयोग करताय, पण एक कलाकार म्हणून तुम्हाला काय शिकायला मिळालं यातून? खूप काय काय. खूप. माझं वा, वा. पर्सनल म्हणायचं तर मी कविता सादर करते आणि ऑनेस्टली सांगायचं तर माझा कविता या प्रकाराशी काही फार संबंध आलाच नव्हता आधी. म्हणजे आपला मराठी बालभारतीमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे काही असेल अभ्यासक्रमात जेवढ्या कविता आहेत तेवढ्या वाचायच्या, पाठ करायच्या, संदर्भाचं स्पष्टीकरण वा, 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 पण वा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती कविता फील करणं, त्या कवितेतलं जे पात्र आहे ते कुठेतरी आपणच आहोत हे करून मग त्या प्रत्येक ओळीची ब्युटी किती आहे, किती जास्त आहे हे मला ऋग्वेदनी एक एक एक्सप्लेन, म्हणजे मला माझ्याकडनं त्याने बरंच काढून घेतलं. म्हणजे आय वोंट से की ते जमून गेलं, पण पहिल्या 2 वेळेला आम्ही बरीच मेहनत घेतलेली त्याच्यावर. त्याने एकूण एक याचं मला एक्सप्लेन केलेलं, हे कसं आलं पाहिजे, अजून छान प्रकारे ते बाहेर येऊ शकतं. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये मी पर्सनली खूप शिकले. आणि ऑफकोर्स म्हणजे मला पण माहित नव्हतं, आता भारूड वगैरे मला स्वतःला माहित नव्हतं काही, तर मला या प्रोग्रामच्या निमित्ताने एवढं काय काय माहिती झालं आपल्या मराठी साहित्याबद्दल. व्हेरी गुड. ऍक्च्युली मी सगळे साहित्य प्रकारच म्हणजे काही काही तर नव्याने इंट्रोड्यूस झाले असं ती म्हणाली. आणि बतावणी हा प्रकार आता पण आपण जर महाराष्ट्रात पाहिला तर सगळ्यांनाच माहिती नाही की बतावणी काय असते. सो म्हणजे ते फक्त रे स्किट नाही येते, स्किट आणि बतावणी यात फरक असतो. एक्झॅक्टली. सो हे लोकांना पोचवता आता आम्हाला पोचवता येतं, आमचं भाग्य. आणि त्यानिमित्ताने आम्हाला कळलं आणि आम्हाला सुद्धा म्हणजे इंट्रोड्यूस ह्यानेच केलंय की बतावणी हा प्रकार काय असतो, की हा तमाशाच्या रंगभूमीवर पहिल्यांदा उतरला, मग त्याचा इतिहास, मग तेही आपल्याला सगळं कळतं इव्हेंच्युअली. आता बुरगुंडा पण काय असतो हे पण खूप छान देशवरेताईने छान एक्सप्लेन केलंच आहे. आणि सो असे बरेच प्रकार आम्हाला कलाकार म्हणून पण नव्याने कळले. सो आम्ही ऑलरेडी तेच, आम्हाला सुद्धा साहित्य नव्याने इंट्रोड्यूस होतंय. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऍक्च्युली झाल्यासाठी सध्या फास्ट जनरेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना 30 सेकंदात मनोरंजन हवंय. करेक्ट. आणि सध्याच्या जनरेशनला मराठी साहित्य किंवा मराठी संगीत ही जी गोष्ट आहे ही खूप अफाट आहे. तर ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे केवढं मोठं चॅलेंज आहे आणि ते खरंच तेवढं कठीण आहे, हे जाणवतं का तुम्हाला? नाही, खरंच खूप कठीण आहे. कारण ना लहान मुलांना म्हणजे ज्यांना मराठी कळतं अशा मुलांना नाट्यगृहापर्यंत आणणं, लहान मुलांना आणणं कठीण नाही, त्यांच्या आईवडिलांना आणणं कठीण आहे. म्हणजे माझ्या ओळखीतल्या काही लोकांना नाट्यगृह आहे, नाट्यगृह असा काहीतरी प्रकार असतो हेच माहित नव्हतं. ते कुठलं तरी ते थिएटर, अच्छा ओ थिएटर घ्या. अरे नाही दादा, इथे नाटक होतं, नाटक नावाचा एक प्रकार आहे, तिथे आम्ही हा प्रयोग करतो. पण या उलट जेव्हा एक 8 वर्षाची मुलं आमच्या कार्यक्रमात येतात, एक 6 वर्षाचा मुलगा येतो, तर आम्हाला आलेला अनुभव आहे की त्यांना आमच्या ओव्हरऑल एक कॅरेक्टर आवडतं. लहान मुलांना सखाराम गटने प्रचंड आवडतो, जो ऋषिकेश आमचा मित्र करतो. आणि करतोय अरे तो अफाटच करतो. सो त्याने त्या मुलाने, लहान मुलाने आपल्या आईला सांगितलं की हे काय कॅरेक्टर आहे, की हा कोण आहे, ह्याला मला भेटायचंय. मग त्या आईने पु ल देशपांड्यांचा व्यक्तिनी वल्ली त्यांना आणून दिलं. मग त्याने सखाराम गटने सोबत सगळे कॅरेक्टर्स वाचले. सो हे कुठेतरी माझं असं म्हणणं नाही की त्यांनी पु ल देशपांडेच वाचावे, पण माझं असं म्हणणं त्यांनी मराठी वाचावे, की मराठी लोकांपर्यंत पोहोचणं, आपलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचतंय. सो त्याच्यासाठीच हा प्रयत्न आहे आणि ते खरंच खूप खूप कठीण आहे. म्हणजे कठीण आहे. पहिल्या 3-4 प्रयोगात असं झालं की आम्हाला जो ऑडियन्स आला तो ऑलमोस्ट सगळा 40चा पुढचा आला, कारण त्यांच्यासाठी ते खूप नॉस्टॅल्जिक फिलिंग देणारं होतं पु ल देशपांडे सगळं. पण आम्ही हॅपी होतो ऑब्व्हियसली, जे लोक आलेत ते आलेत म्हणून. पण टार्गेट ऑडियन्स कुठेतरी आपण युथ कसं करू शकतो ह्याच्यासाठी आम्ही मग 4थ्या प्रयोगानंतर गोष्टी ट्राय करायला सुरुवात केल्या. म्हणजे आम्ही मग काही रील्स बनवली ज्यात आम्ही त्या 2 कॅरेक्टर्सचा, म्हणजे नाटकातला संवाद नाही पण असा काहीतरी संवाद जेणेकरून ही कॅरेक्टर्स थिएटरमध्ये बघायला आपण जाऊया का असा प्रश्न कदाचित आपल्या जनरेशनला पडेल, असं काहीतरी केलं. आणि दुसरं, हे बांधताना हा विचार झाला होता की 30 सेकंदाचा हल्ली आपला अटेन्शन स्पॅन आलेला आहे, तर काय करता येईल.
म्हणून ह्यातल्या ज्या म्हणजे प्रत्येक जो परफॉर्मन्स आहे ना तो खूप मोठा नाहीये. म्हणजे माझ्या मते 5 मिनिटं हे Max. ऍव्हरेज टाइम आहे प्रत्येक परफॉर्मन्सचं. म्हणजे जर का एखादं नाट्यप्रवेश सादर होतोय तर तो किंवा कथा किंवा कविता किंवा गाणी त्याचे चंक्स आहेत ते 5 ते 7 मिनिटाचे चंक्स आहेत आणि मधले अँकर लिंक्स आहेत त्या 3 ते 4 2 ते 3 मिनिटाचे चंक्स आहेत. त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली बदलत जातं ना. म्हणजे व्हिज्युअली तुम्ही 3-3, 5-5 मिनिटाला वेगवेगळी कॅरेक्टर्स वेगवेगळी लोक बघताय. सो आपोआप एक तुम्हाला एकाच कळत नाही की मंचावर, अरे हा. काय चाललंय काय हा. घडतंय हे आले हे गेले. त्याच्यामुळे आतापर्यंत जो आम्हाला अनुभव हे किंवा कळत नाही ॲज इन तो लेंदी म्हणजे होत तुम्हाला नाही. दोन विचार- हा म्हणजे ते हा, विचार आम्हाला करायला जो वेळ रिस्पॉन्स मिळत आलाय नाही. की कळत नाही कार्यक्रम कसा कधी संपला संपला. कधी संपला. अरे म्हणजे संपला असं होतं. मी मागेही एकदा म्हणालो होतो. आता ऋग्वेदने उल्लेख केला 5-6 वर्षाची मुलं आली. आय थिंक बोरिवलीच्या कार्यक्रमानंतर मिळालेल्या बाईट्स मध्ये 1-2 कॉलेजमधल्या मुली होत्या ज्या इंग्लिश लिटरेचर आणि अशा म्हणजे ज्यांना 2 वाक्य पण सरळ मराठीत बोलतायत. त्यांचा दोष नाहीये, त्या वातावरणात त्या वाढलेल्या आहेत. तर कुठेतरी 5-6 वर्षांच्या मुलांवर संस्कार होत असतात की त्यांना पुस्तकं वाचणं आणि ते सुरू झालेलं असतं. पण कोणीतरी पूर्णपणे वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागलेली व्यक्ती त्यांना वळवायचं नाहीये पण त्यांना ह्याची पण गोडी जाळ लावायची आहे. करून द्यायची. आणि ऍट दी एंड त्यांना एक वेळ मी मागे म्हणालो होतो की ते रेफरन्सेस एक वेळ कळले नाहीत पुलंचे की कोकणात जाणारा लाल डबा म्हणजे काय. तरी घटनेंचा जो एक पुस्तकी किडा असण्याचा जो आपण ज्याला सध्या नर्डी गिकी स्वभाव म्हणतो किंवा काही असे हार्ट ऑन देअर स्लीव असतात म्हणजे आपले बेळगावचे रावसाहेब वगैरे ते स्वभाव त्यांना रिलेट करता येतात. त्यामुळे मुसाफिरी स्वानंद मला त्याचा नॉस्टॅल्जिया क्रिएट करण्याबरोबर आत्ताच्या तरुण लोकांना चार्ज करण्याचं पण आमचं एक इंटेन्शन आहे आणि ती त्यांच्या ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्सची जी रिलेटिव्हिटी आहे त्यामुळे हा पु ल देशपांडे काय हा नाट्याविष्कार आउट ऑफ डेट किंवा असा जुना होणार नाही. आणि फक्त मराठीच नाही तर हिंदी भाषिक ऑडियन्स सुद्धा बरंच आहे नाटक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ते सांगायला मला आवडेल की आता आम्ही बरेच ऍक्टर्स आणि कलाकारांबद्दल बोलतोय तर आमच्यातलाच एक आम्ही मगाशी 2 नावं घेतली ऋषिकेश आणि रंजन. त्यातलं आमचं एक ऍक्टरचं नाव आहे रंजन कुमार प्रजापती. सो हा माणूस तळीराम हरितात्या किंवा आपले पेस्तन काका सो हे कॅरेक्टर तो सादर करतो. आणि तुम्हाला कुठेच म्हणजे मलाही त्याची सहकलाकार म्हणून सांगायला आवडेल की तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की हा प्रजापती आहे म्हणून. इतकं शुद्ध आणि सुसंस्कृत अस्खलित मराठी तो बोलतो. आणि मग त्याचे घरचे येतात तेव्हा अरे यार मेरा बंदा कितना अच्छा मराठी बोल रहा है असं घेऊन आणि मेस्मराइज्ड. म्हणजे माझ्या ओळखीतले काही लोक एक्झॉस्ट झालेत. अरे बारे यार बास खूप बघितलं एकाच वेळेस असे लोक पण होते माझ्या ओळखीत की आहे कमाल पण ते खूप फास्ट जात आहे. आणि अल्टिमेटली ते यंग ब्लड आम्ही सगळे करत असल्यामुळे एक स्पेसिफिक पेस त्याला आहेच, ती एनर्जी त्याला आहेच. कारण अल्टिमेटली एका पॉइंटला नॉस्टॅल्जिया संपतो. नेतं कोणती एनर्जी नेते. म्हणून आमचा प्रयत्न आहे की आमच्या जनरेशन पर्यंत आमच्या लहान जनरेशन पर्यंत हे पोहोचण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोच आहोत. आम्ही सक्सेसफुल झालोय असं मी म्हणणार नाही पण प्रयत्न चालू आहेत. वेद आणि कलाश्रेयने एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता? कमाल कमाल. म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे ज्या गोष्टी मी विसरतो तो लक्षात ठेवतो म्हणजे बऱ्याचशा. आणि मी आता अक्षता पण कलाश्रयचा खूप महत्वाचा भाग आहे. तर काय होतं म्हणजे जरी कलाश्रय आणि वेद अशा 2 आपण संस्था म्हटल्या तरी माणसं म्हणून त्यात एवढी माणसं काम करतायत ना की प्रत्येकाकडे ती जबाबदारी दिल्यावरती चोखपणे पार पाडली जाते. आणि मग तसा काही म्हणजे इशू म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही असे इश्यूज फेस केले नाहीत की ज्याचे किस्से बनले. म्हणजे इश्यूज फेस केले पण ते त्या पॉइंटला एवढे इझिली रिझॉल्व्ह झाले जे माझ्यामध्ये खूप कठीण आहे. कारण म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रोडक्शन्सनी काम करून ते एका प्रयोगासाठी ते इतकं डेडिकेटेडली करणं हे खरंच कठीण आहे. कारण ते ऑर्गॅनिकली झालं. आणि दोघांचाही मोटिव्ह एकच आहे ना की शो झाले पाहिजे. आम्हाला एकमेकांची कॉम्पिटिशन नाही व्हायचंय. अल्टिमेटली आहोतच. तो नंतर काहीतरी प्रोजेक्ट करेल, मी काहीतरी माझं प्रोजेक्ट करेन. पण अल्टिमेटली हा आता आम्ही एक प्रोजेक्ट करतोय की नाही. सो हा एक्सिलेंट कसा होईल हे आम्ही दोघांनी मोटिव्ह ठेवल्यामुळे ते रिझॉल्व्ह होण्याचीच
लक्षणं आहेत ती आणि सगळी. मगाशी तुम्हीच म्हणालात की 15 लोकांची टीम असते जनरली मॅक्झिमम, की 25 लोकांची टीम असल्यावर त्याचे मॅक्झिमम प्रयोग करण्यासाठी सगळी एनर्जी जाते. म्हणजे हो. पैसा कमवतोय किती किंवा किती जनरेट होतो याच्यापेक्षा पुढचा प्रयोग कसा कसा लावायचा लावायचा हाच प्रश्न पडतो. पहिला जो प्रयोग संपतो त्याच्यानंतर पहिला प्रश्न असतो की आता आता पुढचा काय? प्रयोग आता पुढच्या कारण प्रयोगाची बघायला तयारी कशी म्हणजे करायची? दोन्हीच कलाश्रय आणि वेद प्रोडक्शन्स दोन्ही संस्थांचं असं कमर्शियल अप्रोच या मुशाफिरी या नाट्याविष्काराबद्दल अजिबात नाहीये. कमर्शियल आणि खूप पैसा यातून कमावला हा. पाहिजे वगैरे नाही. आमचा प्रामाणिक हेतू असाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं मराठी साहित्य पोहोचावं. पोहोचावं. त्यामुळे आम्ही आणि मग जे काही त्यातनं थोडंफार निघेल त्याचं आम्ही बेनिफिट पुढच्या पुढच्याच प्रयोगाला प्रयोगासाठी जास्त असतो. होतो. पहिला थॉट आमचा तोच असतो की बाबा हे फार दुर्मिळ आहे. म्हणजे सगळेच कलाकार कुठेतरी ऍट द एंड ऑफ वन प्रयोग पाकिट आणि जे काही म्हणजे ह्या टीम मध्ये काही लोकांबद्दल करावं लागतं कारण सगळेच काही तसे नाहीये. आधीपासून ओळखीचे अफिलिएट झाले आणि हे पण ह्या दोघा तिघांचं ते हे की हा झाला पाहिजे. ना. पाकिट नाही मला तरी झालं पण लोकांना हे कळलं पाहिजे आपल्यासाठी ही एक पायरी ठरली पाहिजे. आणि मला वाटतं दोन Hats संस्थांचं off जेव्हा कोलॅबरेशन येतं तेव्हा हा एक पैसा हा मुद्दा जर हो. सॉर्ट Short असेल असेल ना तर मग काही खूप टेन्शनच नाही. गोष्टी हा. सहज होऊन जातात सोप्या. नाही, पण So याबद्दल त्याच्यातच तुम्हाला- मेन तफावत असली तर मग कठीण आहे. Hats off. मग कोणीच नाही एकत्र काम करू या शकणार. प्रयोगादरम्यानचे अनेक किस्से तुम्ही सांगताय, मग ह्यातला एखादा असा किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल जो फार तुम्हाला अजून पण आठवतो की तो पहिल्या प्रयोगावेळी घडला होता किंवा मध्ये घडला होता. हा. आमचा एक सौरभ नावाचा मित्र आहे आणि तो बॅकस्टेज आमचं सगळं सांभाळतो, सौरभ खांडेकर म्हणून. तर पहिल्या प्रयोगाला तो ऍक्च्युली पहिल्या प्रयोगाला सगळं होत होतं व्यवस्थित, हा पण फक्त सगळे सौरभ. सौरभ एका आणि माणसाला शोधतायत. याची मी एक दोन याच्यात हिस्ट्री सांगेन थोडीशी. तू मगाशी विचारलंच थोडं की कलाश्रय आणि वेद प्रोडक्शन. सो बेसिकली कसं अर्धी टीम कलाश्रयकडनं आली आहे आणि अर्धी टीम वेद प्रोडक्शन कडनं आली. त्यामुळे सुरुवातीचे असं होतं की वेळा जमत नव्हत्या काही रिहर्सलसाठी, त्यामुळे प्रत्येकाची प्रत्येकाला ओळख नव्हती. आणि आता पुढे त्यामुळे आणि माझं असं होतं की बॅकस्टेज मध्ये मी एक पैसा लक्ष देणार नाही कारण मला बाकीच्या गोष्टी खूप करायच्या होत्या, त्यात अभिनय करायचा होता. त्यामुळे मग मी सगळं सौरभकडे दिलं. गाड्यांच्या चाव्या, सगळ्या प्रॉपर्टीची लिस्ट, सगळं त्याच्याकडे पाण्याच्या दिलं. बाटलीपासनं ते स्टेजवर लागणाऱ्या Property प्रॉपर्टी पर्यंत सगळं सौरभला माहिती सगळं सौरभला माहित होतं. आणि अर्ध्या लोकांना कोण सौरभ हे माहित माहित नव्हतं. म्हणजे त्याच्यामुळे एका वडील अक्षता माझ्यावर भडकली, अरे सौरभ कोण अरे मला हे कुठेही हवंय. जा, म्हणजे आता तेव्हा त्या दिवशी पर्टिक्युलर पहिल्या प्रयोगाच्या दिवशी माझ्याकडे आपला जो नटराज पूजन असतं त्याचं हार नारळ सगळं वगैरे त्याच्याकडे सगळी होतं, जबाबदारी यार. ती माझ्याकडे होती. विचारायला गेले रुबे धार कुठे आहे? अरे सौरभला माहिती आहे. ओके ठीक आहे. मग थोड्या वेळाने मला आमची अजून एक मैत्रीण आहे विभा, ती सगळं तिकीट बुकिंग सांभाळत होती. ती मला काहीतरी विचारायला आली. म्हटलं रुबेत तर म्हणाला सौरभकडे. सौरभ म्हटलं हा बघूयात म्हणजे तो मग आणि अजून मला तिसऱ्याने खरंच सांगितलं, माहित नाही तो प्रयोग पूर्ण वेळ कुठे होता. नाही. सगळे जण सौरभ कुठे विचारत पण सौरभ अजून एक कुठे गोष्ट कोणालाच म्हणजे- माहित नाहीये. अजून एक गोष्ट म्हणजे कोणीतरी विचारायला गेलं, मी विचारायला गेले, मग कोण अजून ज्याला मला वाटलेलं की त्याला माहिती माहिती आहे असेल सौरभ. सौरभ कुठे आहे. अरे हा सौरभ म्हणून एक आपल्याकडे मुलगा आहे अपराधी, तो कुठे आहे म्हणजे त्याच्याकडे ते सगळं आहे. अगं तो गेलाय पाणी आणायला. म्हटलं बरं ठीक आहे, पाणी आणायला गेलाय. थोड्या वेळाने परत काहीतरी गोष्ट हवी होती. मी म्हटलं काय कुठे? अरे सौरभ कोण आहे? सौरभ काय सगळे झालं? म्हणतात सौरभकडे, सौरभ इथे गेलं. सौरभ कोण आहे? त्याच्याकडे इतकी महत्वाची कामं होती सगळी दिलेली, पण त्याला आमच्या एका कलाकाराला हे सांगणं जीवावर आलं की नाही मला आता इथे थांबणं गरजेचं आहे, आणि तो सँडविच आणायला गेला होता. रिफ्रेशमेंट गरजेची होती ना खायला. आणि त्याच्यामुळे इकडची सगळी कामं सौरभच्या नावाने कोण करत होतं मला माहित नाही. हा, पण प्रयोग झाला. एकही प्रॉपर्टी मिसिंग नव्हती, एकही काही प्रॉब्लेम झाला नाही. प्रयोग सगळा पार पडला, पण तरी सौरभ कुठे कोणाला त्यावेळेस कळलंच प्रयोग नाही. झाल्यानंतर जेव्हा मला सौरभ दिसला, हो, घेतलंच तो पाहिजे. दिसला तर बरं. आपण प्रयोग झाल्यानंतर सगळे आपापल्या धावपळीत असतात. मग ठीक आहे झालं, बाय बाय. पुढच्या प्रयोगाच्या रिहर्सलला सौरभ नावाची व्यक्ती मला नीट भेटली. पण तेव्हा तू सौरभ, हा. तूच आहेस तो सौरभ. आणि- ओके, आता माझ्या फिट डोक्यात राहणार कोण सौरभ. आणि ना
मी मुद्दाम त्याचा किस्सा सांगितला याचं कारणच आहे की सौरभ, प्रज्वल, अजिंक्य म्हणून माझे शाळेतला मित्र आहे, सिद्धेश म्हणून माझा शाळेतला मित्र आहे, चिन्मय आला होता बापट. सो मित्र मित्र म्हणून मदत करायला आलेली मंडळी आहेत जी आता मी जात नसतो. आता मी येणार प्रत्येक प्रयोगात. सो आता त्यांच्यावर जबाबदारी टाकली गेली आमच्याकडनं की येणार आहात ना, मग तुम्ही ही जबाबदारी घ्या. सौरभ आणि प्रज्वल आमचे बॅकस्टेज सांभाळतात ऑफिशियली जर सांगायचं झालं तर. ते दोघं खूप काम करतात यार. हा तंबू असेल तर ते खरे खांब आहे. आणि ते खरंच खूप काम. आणि म्हणजे हे लोक मला ओरडतात अरे नको सांगूच त्यांना एवढी कामं. पण मला कुठेतरी हे माहिती आहे मला ह्याला की किती काही झालं ना तरी एका पॉइंटला प्रयोगानंतर ते माझ्यावर खूप खेक असतात. आणि खरंच खूप खेक असतात. सौरभ मला मारेल एक दिवस एवढा मी, पण ते डोळे बंद करून त्यांच्यावर आपण कुठलीही जबाबदारी त्या डोळे बंद काय करून. हे म्हणजे तुम्हाला आता असं ऐकताना वाटत असेल की हे केवढं प्रायोगिक आहे. हो पण म्हणजे मुद्दाच तो आहे की आम्ही ते आम्हाला जसं जसं जमेल तसं तसं त्या प्रोफेशनलिझम कडे जाण्याचा प्रयत्न करतोच आहे. पण ह्याची सगळी सुरुवात झाली आम्ही एकांकिका करून मग बाहेर पडल्यानंतर स्वतःच काहीतरी करण्यापासून. त्याच्यामुळे आमची सगळी एनर्जी आहे ती सगळी एकांकिकेचीच आहे. त्याच्यामुळे प्रयोग म्हणजे जेव्हा आम्ही 15 मिनिटात सेट लावायचो एकांकिकेत तर 1 तासाचं टायमिंग असायचं. तर आता आम्हाला जेव्हा 1 तास मिळतो शोच्या आधी सेट लावायला आणि तर म्हणजे आम्हाला ती खूप मोठी लिबर्टी वाटते. ते खूप मोठं की अरे क्या बात आहे आपण आता सगळं वेळेत करू शकतो. आणि ती पहिला प्रयोग पण सुरळीत पार यामुळेच पडलाय की ते असतं ना इंटर कॉलेजेटला की ह्याने काही केलं नाही तर नाही ठीक आहे मी त्याची जबाबदारी घेतो. आपण कुणावर काही आळ येऊ देत नाही मी सांभाळेल. माझ्या मित्राला काही चूक झाली मी सांभाळतो. सो त्याच्यामुळे आय थिंक आमचा पहिला प्रयोग सुद्धा एकदम असा स्लीकच झाला. म्हणजे झालं व्यवस्थित. सौरभ नव्हता पण सौरभ होता. कुठे होता तो माहिती? नाही ही धावपळ सगळी मजा मस्करी धावपळ वगैरे ते सगळं पहिले 2 प्रयोगांपुरतं होतं. पण त्याच्यानंतर खूप सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं. आणि त्याने पूर्ण बॅकस्टेजची जबाबदारी त्या 2 मुलांनी घेतली. म्हणजे आम्हाला ती प्रॉपर्टी लिस्ट काढणं, प्रत्येक प्रयोगाला फ्रेश प्रॉपर्टी लागणं, हे सगळं जे होतं ते आम्हा दोघांना कुठेतरी करायला लागत होतं. मग त्याच्यानंतर आम्ही श्रिया म्हणून आमची मैत्रीण आहे तिला इन केलं. विभा आहे बॅकस्टेज सांभाळते. दीपंती जिने कॉस्ट्युम केलेले आहेत. त्याच्यानंतर अशी बरीच मंडळी आली. मनाली मेकअप करते. म्हणजे मेकअप पण का महत्वाचा आहे की स्टेजवरचा मेकअप आणि त्या स्टेजवरच्या मेकअप मधनं ते कॅरेक्टर्स दिसणं हे खूप डिफिकल्ट असतं. आणि ते तिच्याकडे आहे. म्हणजे आता बतावणीला जरा लाऊड मेकअप लागतो, लावणीला जरा लाऊड मेकअप लागतो, पण आता भारुडाला तेवढा लाऊड मेकअप करून चालणार नाही. मग तो पेस मेंटेन करणं. सो सगळे आपापली कामं एवढी चोख करतात ना की आम्हाला ऍज अ प्रोड्युसर म्हणा, मॅनेजमेंट वाईज काही म्हणा, आता ती श्रिया वगैरे आमच्यावरच खेकसते उशिरा आलो तर. अरे आम्ही बोलवलं तुला ना, आमच्यावर काय बोलवते. पण ती सांगते की मी मॅनेजर आहे ना, मी मॅनेजमेंट करते ना, मग तुम्ही उशिरा नाही यायचं, सगळ्यांनी वेळेत आलं पाहिजे. आमच्यासाठी मगाशी तुम्ही विचारलं ना काय शिकलात कलाकार, तर माझ्यासाठी पर्सनली मी जे परफॉर्म करतो त्यात तर शिकायला मिळालं, यात काय वाद नाही. दुसरं मी ती सगळी रिहर्सल बघितली. म्हणजे संगीत नाटकात जितके म्हणून प्रकार होतात त्या सगळ्याची रिहर्सल मी बघितली आहे. मी काही केलं नाही त्यात, मी फक्त ते बघत होतो. त्या बघण्यात नाही इतकं शिकायला मिळालं. आणि तिसरी गोष्ट ही की हे टीमवर्क किंवा हे माणसं कॉर्डिनेशन, एकमेकांबद्दलचं प्रत्येकाचं रिस्पेक्ट, प्रेम आणि कामाबद्दलचा सिरियसनेस हे खूप शिकायला मिळालं. की हे नाही तर हे नाही घडत. म्हणजे आपण आता आम्ही जी थोडीफार कमर्शियल कामं करतोय त्याच्यामध्ये फारच ते असं आहे की गेलं आपण काम केलं आणि आपण येतो. जनरली तसं घडतं, पण आपुलकी नाही तयार होत कधी कधी काही याच्यात. म्हणजे ते झालंय आणि ते ऑर्गॅनिकली झालंय ना, यात खूप मला ते छान वाटतं की त्याच्यासाठी आम्ही असे कष्ट नाही घेतले, बसून आम्ही मीटिंग नाही केली की आपल्याला हे करायचंय, ते करायची वेळच नाही. त्यांची जबाबदारी. आणि एखाद्या कुठल्याही प्रोजेक्टचं माझ्या मते यश ह्याच्यात असतं की आता शेवटी 25 जणांची टीम आहे, पण कलाकार खूप आहेत ना ऍट द एंड ऑफ द डे. तर किती जणांना घ्याल तुम्ही. पण ह्या पहिल्या किंवा तिसऱ्या प्रयोगानंतर याच्या पहिले 2 मिनी थिएटरला झाले, मग आम्ही मोठी उडी मारली, मोठ्या गडकरी सारख्या थिएटरमध्ये केलं.
मित्रांचे जे आमच्यासारखेच तरुण वयातले कलाकार आहेत त्यांचे फोन आले की अरे आम्हाला यात करायचं आहे, काहीतरी जागा क्रिएट करणं आणि बघ ना किंवा करा ना ह्याच्यात. सो माझ्या मते हे ह्या प्रोजेक्टचं Credit खूप आहे. मोठं यश आहे की लोकांना अफिलिएट व्हावं असं वाटतंय. येस. हा प्रयोग मी बघितला तुमचा, पहिली गोष्ट कॉम्प्लिमेंट खूपच चांगला अरे Thank थँक्यू you. बेस्ट परफॉर्मन्स आय हॅव सीन. थँक्यू. थँक्यू. आणि त्याच्यामध्ये म्हणजे यांचं ते गुरुगोंड झालं हो किंवा बतावणी असेल हा. किंवा तुमचा जोगी असेल, इट वॉज मिसमर आहे किंवा चंदनची तुम्ही कथा हो मला. हो तो माझा पर्टिक्युलर प्रश्नच आहे. आणि ही जी कॅरेक्टर्स पुलंची मेन आहे, तर तुम्ही सगळे इतके स्वतः इतके ओरिजिनल ग्रेट कॅरेक्टर. पुलं ऑल्सो मी नाव नाही घेत, पण दुसरे ज्यांनी पुलं केले त्यापेक्षा हा पुलं मला जास्त आवडला. अरे वा. ह्या 3.25 तासाचा प्रयोग आहे. Almost. आधी ऑलमोस्ट 3 अंकी नाटकं होती, ती लोकांचे एवढे पेशन्स नाही म्हणून ती 2 अंकीवर आली. आणि हा खूप मोठा मुद्दा आहे. बरोबर. 2.25 तास. बरोबर आहे. तर तो प्रयोग बघितल्यावरती आणि ते सगळं आपलाच क्राऊड होता, त्यामुळे बरेच जणांनी चर्चा केल्यावरती जो कॉमन झाला असा होता की हा थोडा प्रयोग लहान करता येईल. बरोबर. आणि तुम्ही स्वतःकडे इतकं ओरिजिनल ग्रेट टॅलेंट आहे, सो व्हाय यू नीड खांब तंबूला पुलांच्या खांबाची किती गरज आहे. हो ते 50 मला वाटतं जवळपास 50-60 मिनिटं फक्त पुलं आहे. हो सो प्रॉबेबली आणि त्यातला बाहेर येतो धामा कुठलकरचा जो भ्रमण भ्रमण, yes, yes, yes. सो येस येस आर यू थिंकिंग की आपलं स्वतःचे ओरिजिनल कॅरेक्टर्स आहेत, ओरिजिनल जे त्याला जास्ती हे करायचं पोहोचवलं पाहिजे. आणि हा, तासावरती 2 नाही, नाही. जे काही शक्य आहे ते. वेळ कमी करायचीच आहे, यात काही डाऊटच नाही. प्रयत्न आमचा आहे, पण तेच आहे की केल्याशिवाय कळत नाही. सो आम्ही आता बुरगुंडा आमचा पहिला प्रयोग होता जो तुम्ही डोंबिवलीतला बघितला. आमच्यासाठी पण नवीन होता. आम्ही त्या छोट्या जागेत कलाश्रयमध्ये आम्ही तो बघितला. सो आम्हाला तो केल्यावर त्या माहोलमध्ये आवडलाच, पण जो थिएटरमध्ये होतो त्याचा माहोल काय असतो. सो इट इज जसं आपण म्हणतो की हा प्रयोग आहे. सो ते केल्याशिवाय कळणार नाही आणि केलं नाही तर येणारच नाही, असं ते आहे. त्याच्यामुळे ते केलं पाहिजे आधी. सो आता आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबरच आहे, पण आम्ही लेंथ कमी करण्यावाईज विचार करतोच आहोत. रादर आमचा म्हणजे प्रत्येक प्रयोगच म्हणतो आपण, हा पण एक प्रयोग आहे, तो पण एक प्रयोग आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगवेगळं करत असतो. त्यात हा म्हणाला तसं चेंजेस असल्याने या प्रयोगाला थोडीशी काही मिनिटांनी लेंथ वाढली गेली, पण त्याच्यानंतर आमचा इमिजिएट थॉट हाच आला की आपण कमी करू शकतो, डेफिनेटली करू शकतो. थोडं आपल्याला कमी करायला. कारण ते तुम्ही ह्याच्याबद्दल जे बोललात ना कॅरेक्टर्स बद्दल, ते आय थिंक ऋग्वेद किंवा ईश्वरीताई त्यांचा तो मेनली कॉल आहे. पण प्रोडक्शन म्हणून हा खूप महत्वाचा भाग आहे की जेव्हा 3.25 तासाचा प्रयोग होतो ना, तेव्हा तुम्ही थिएटरचे जे स्लॉट आहे त्याच्यात ते कसं बसतच नाही खरं तर. म्हणजे तुम्ही थिएटर मिळून नंतर ते सगळं सेटिंग करून प्रयोग चालू होऊन मध्यांतर होऊन पुढचा अंक होऊन ह्याच्यात जर का 3.25 तास प्रयोग चालत असेल तर ते खरं प्रॅक्टिकल नाहीच. त्याच्यामुळे त्या लेवलवर ते कमी करणं गरजेचं आहेच आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा आहेच की ते 2.5 तासावर जर का आलं करेक्ट तर मग ते 2 अंकात व्यवस्थित बसेल, ते मॅनेज पण छान होईल. हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे, पण तो आय थिंक ऋग्वेद त्याच्यावर नाही म्हणजे वेगळं. इट इज व्हेरी टफ. कारण असं असं की आमच्याकडे पण असं असतं की आमची 500 शब्दाची बातमी असते, कुठले 2 शब्द कमी करणार. हा, मुळातच कंटेंट वाईज एवढं काय काय ना की ते ऑलरेडी आम्ही चूज करून घेतलंय की अरे यार हे हवंय पण नाही होऊ शकत बाबा, नाही आहे तेवढा वेळ. या नोटवर आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत, त्याच्यात आम्हाला काहीतरी करायचं असल्यामुळे. पण नाही, दॅट इज मला असं वाटतं की तीच कॉन्सेप्ट आहे ना की पुलंच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने जाणं आणि त्यांचीच कॅरेक्टर्स येणं, हीच कॉन्सेप्ट आहे. सो ऍक्च्युली मगाशी हा प्रश्न निघाला होता की वाय पुलं. हा, तर बेसिकली हा नाही तर ते बेसिकली प्रत्येक कॅरेक्टर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते जातं. सो मग तशी परत रिलेटेबल कॅरेक्टर्स परत ती लिहिणं आणि रिलेटेबली लोकांना ती आवडणं, ह्यात मला पर्सनली रिस्क वाटते. सो माझ्या डोक्यात हे आलं की जी कॅरेक्टर्स माहिती आहेत त्या माहितीतल्या कॅरेक्टर्स मध्ये आपण अजून काय आपलं टाकू शकतो जेणेकरून ती अजून रिलेटेबल वाटू शकतील. सो दॅट इज अ कॉन्सेप्च्युअल थिंग आय थिंक. असं करेक्ट. आणि सुरुवातीला आम्हाला पु ल देशपांडेंचं कॅरेक्टर करणं हा रिस्क फॅक्टर वाटतच होता, कारण ते खरंच म्हणजे जर का व्यवस्थित नाही दिसलं तर ते खूप ते खूप रिस्की आहे. म्हणजे लोक त्याला खूप नावं ठेवून भावना जुळलेल्या आहेत ना सगळ्यांच्याच पुलंची. पण फॉर्च्युनेटली आता 8 प्रयोग झाले, तसा रिस्पॉन्स वाईज आम्हाला
म्हणजे आम्ही ते मान्य करतो की आम्ही तो रिस्पॉन्स बघत होतो की तो कसा येतो. कसा जर का येतोय. तो निगेटिव्ह रिस्पॉन्स आला असता ना पु ल देशपांडेंबद्दलचा, तर इधर त्याला त्याच्यावर खूप काम करणं गरजेचं होतं. हो. म्हणजे काम अजूनही करायचंच आहे, पण म्हणजे ते वर्क नसतं झालं तर आम्ही तो ओपन ठेवला होता. हा. पण आय थिंक पु ल देशपांडेपेक्षा त्या इतर कॅरेक्टर्स मुळे जे बांधला जातो ना आणि ते हा. होल्ड होतो ना त्याला जास्त महत्व आहे. म्हणजे जर का पु ल नसतील आणि ती कॅरेक्टर्स असतील तर ती का आली आहे त्याचं हा कारण बनत म्हणजे नाही. कदाचित तुम्ही जे म्हणताय की पु ल जर का 50 मिनिटं ऑलमोस्ट आहेत तर त्यातली कदाचित ती 10-15 मिनिटं कमी होऊ शकतात जर का टाइम वाईज कमी करायचं आहे. पुलंची ऍक्सेप्ट आहे म्हणजे पाहिजे थीम आहे ना, हो. थीम ही इतर याच्यावरती सुपरसीड नाही होत. बरोबर आहे, correct. शेवटी निवेदकाचं काम निवेदकाने करेक्ट. निवेदकांनी मुलाखत जो देतोय त्याची जास्ती नाही. बरोबर करेक्ट. Correct. माझं सजेशन येस येस येस. नाही, आणि कुठेतरी आता बहुतेक असा स्वार्थ आहे की स्वानंद, अक्षता, ऋग्वेद हे आता टेलिसोप्स मध्ये काम करतात, लोक त्यांना ओळखतात, किंवा मयूर दादा आता बऱ्यापैकी प्रोफेशनल लेवलवरती काम करतोय, पण बाकी आम्ही जे कलाकार आहोत त्यांना रिलेटिव्हली तेवढी फेस व्हॅल्यू नाहीये. तर कुठेतरी हे लोकाभिमुख असलेल्या जे कला प्रकार आहेत त्यांचा आम्ही वापर केला तर कुठेतरी आम्हाला काय जमताय थोडंफार ते लोकांना कळेल, आणि त्याचा एक जम बसला की मग आता आपण काहीतरी ओरिजिनल करायचा प्रयत्न करेल. जसं मी काहीतरी कंपोज करून सादर करायचा प्रयत्न करेन, करेक्ट. पोवाडा सादर करेन, फॉर दॅट मॅटर नवीन मयूरदादा आहेच, नाट्यांमध्ये आम्ही काहीतरी सादर करू, आणि अशी ओरिजिनॅलिटी आणायचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू. फक्त अजून आम्ही म्हणतोय की हे लोकांना आवडत आहे, पण जम बसायला थोडा वेळ आहे अजून. 8च प्रयोग झाले आणि जम बसला की आम्ही खरंच प्रॉमिस करतो की ह्याच्यात ओरिजिनल कंटेंट course. सुद्धा आणू, कारण लोकांना कळलं असेल की बाबा काहीतरी हे लोक करतायत. अगदी काहीतरीच नाही करत. काहीतरीच नाही करत. आम्ही अजून काही तितके मोठे झालो नाही आहोत की Exactly. आम्हाला बघायला म्हणून लोक येतील, आम्ही पण काहीतरी जे नवीन आपल्या करू. आपल्या मराठीमधले जे मोठे लोक आहेत त्यांची थोडीशी मदत घेऊन ते त्यांचं आम्हाला करून वाटत आलोय होतील की बाबा कसं मोठं व्हायचं. हा नाही म्हणजे एकदा माणूस जेव्हा मोठं लागतो ना, हम्म. तो थिएटर पर्यंत किंवा तिथे आणण्यापर्यंत करेक्ट. हा. त्याच्या पुढे त्याच्या काय त्या मोठ्यापर्यंत त्यांच्यावरतीच आहे. बरोबर. ऍज अ प्रेक्षक म्हणून सांगितलं की ही जी बतावणी किंवा बुरबुड बुरबुड. मिसमॅरेज आय कॅन नेव्हर फॉरगेट इन माय हा. सो यू हॅव दॅट इव्हन जोगिया जोगिया वाचलेला शिकवलं बरोबर. पण जे वाचून कळलं नाही ते ऐकून कळलं. वा. सो यू हॅव ओरिजिनल. नाही ऍक्च्युली तुम्हाला म्हणजे मला ही म्हणत होती तर थँक्यू तुम्हाला म्हटलं पाहिजे अशासाठी की आम्ही या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचू. पोचतो. कारण फ्रँकली आमचा आता जो रीच आहे तो लिमिटेड आहे, पण हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे ही आम्हाला संधी मिळाली हीच खरं खूप मोठी गोष्ट आहे की या निमित्ताने आम्ही लोकांपर्यंत इथे आलो. पोहोचू. अहो आम्ही व्हिडिओ बघायचो, अरे इथे आपण जाऊया, आपली फिल्म आल्यावर आपण जाऊया इकडे, या लेवलवर आमची चर्चा होत होती हो काल परवापर्यंत, आणि आम्ही इथे येऊन आमच्याच एका प्रोडक्ट बद्दल बोलतोय ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे थँक्यू. इंटरव्ह्यू आहे. अच्छा, इंटरव्ह्यू लोकसत्ता Literally, माझ्या घरी अशी परिस्थिती आहे की क्या बात आहे. मग ह्याच्यामध्ये ज्या प्रयोग झाल्यानंतर एखादी प्रेक्षकांची प्रतिक्रिया तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असलेली आहे का, जी तुम्ही सांगावीशी वाटते? मला एक सांगावंसं वाटतं की जेव्हा ऋग्वेद पु ल म्हणून प्रेक्षकांना पहिल्यांदा दिसतो तेव्हा पहिल्या प्रयोगापासून ठरलेल्या टाळ्या येतात त्याच्या एंट्रीला. सो म्हणजे प्रेक्षक त्याला ना पहिल्या मिनिटापासूनच एक्सेप्ट करतात की अरे हेच पु ल आहेत. सो म्हणजे हे आमचं खूप काय म्हणतात की आहे की आहा वा चला आपल्या हातात आले ऑडियन्स, आता ऑडियन्सला आपण एन्जॉय करूया, म्हणजे त्यांना एन्जॉय करायला देऊया चान्स, आता तुम्ही एन्जॉय करा, आम्ही जे करू ते. आणि कसं होतं कुठलाही प्रयोग कुठल्याही नवीन ठिकाणी प्रयोग करायचा असेल तर एकदा का पडदा उघडला की प्रत्येक जो ह्या साईडचा जो कलाकार असतो, स्टेजवर उभा असतो, विंगेत उभा असतो, त्याला तो ऑडियन्स जाणून घ्यायची फार इच्छा असते की बाबा या पर्टिक्युलर प्लेसचा ऑडियन्स कसा आहे. तर ना आमचं मी आणि ऋषिकेश आम्ही कायम एका विंगेत असतो तिकडे, आणि ह्याची एंट्री वगैरे झाली की आणि ह्याचं एक वाक्य आहे, ते झाल्यानंतर जर टाळ्या पडल्या ना तर आम्ही दोघे हा प्रयोग हातात आहे आपल्या असं. तर तिथे एक थोडासा रिलीफ वाटतो की हा नाऊ वी आर ऑन द राईट ट्रॅक, चला आता प्रयोग सुरू झालाय असं. पण तू स्पेसिफिक प्रतिक्रिया सांग काही. घरच्यांच्या आहेत, म्हणजे घरच्यांच्या आहेत काही, म्हणजे आईबाबांच्या ओळखीतने काही लोक आले. तर 2 गोष्टी आहेत. जसं मी एक मगाशी सांगितलं की त्याला सखाराम गटने आवडला,
आणि त्या सखाराम घटने काय आहे ह्याच्यासाठी त्याने व्यक्तिनिवल्ली पुस्तक घेतलं आणि त्याने सो तो माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही माझ्यासाठी दाद आहे. आणि दुसरं म्हणजे मला माझ्या आईने आणि बाबांनी मारलेली मिठी फार अजिबात काही बोलले नाहीत. एकतर माझं काम त्यांना खूप कमी आवडतं, माझी पहिली क्रिटिक माझी आई आहे, त्यामुळे जेव्हा तिने मला प्रयोग बघितल्यानंतर जी मिठी मारली ना, पहिला प्रयोग बघितल्यानंतर, ती माझ्यासाठी आत्तापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे त्या लेवलची कॉम्प्लिमेंट मला अजून मिळाली नाही. म्हणजे आई अजूनही म्हणते की तू दिग्दर्शन जास्त बरं करतोस अभिनयापेक्षा, अभिनय म्हणून हे जास्त चांगलं करतात, पण हे मलाही मान्य आहे. पण तरी सुद्धा तिने जी मेस्मराइज्ड होऊन ओ भाई काहीतरी भलतंच केलं या लोकांनी हे होऊन निशब्द होऊन जी मारलेली मिठी आहे ना, ती मी नाही विसरू शकत अजूनही. ती माझ्यासाठी बेस्ट मिठी आहे. मला म्हणजे आम्ही काही प्रयोगांना आता काही ओळखीच्या लोकांना म्हणजे आता रोहनचे आई बाबा म्हणजे सीमा देशमुख किंवा श्रीरंग देशमुख ते आले होते, किंवा सुनील बर्वे एका प्रयोगाला आले होते. तर म्हणजे सुनील दादाला मी ओळखतो, तर मी असं ठरवलं होतं की प्रयोग संपल्यावर त्याला आपण फोन करू, कारण त्यालाही निघायचं असणार, आणि मग विचारू काय वाटलं वगैरे. आणि प्रयोग संपला आणि आम्ही सगळं आवरून जस्ट निघत होतो तेव्हा मला सुनील दादाची 1.5 मिनिटाची व्हॉइस नोट आली फोनवर. अगदी तो प्रयोग बघून निघाला आणि गाडीत बसल्यावर त्याने ती व्हॉइस नोट, आणि त्यात तो मला म्हणाला की आपलं फोनवर नंतर बोलणं होईलच, पण मला आत्ता हे बघितल्यानंतर लगेच तुला ते सांगावं असं वाटतंय, म्हणून त्याने मला ती 1.5 मिनिटाची व्हॉइस नोट पाठवली, ज्यात त्याने तो भरभरून बोलला या सगळ्या प्रयोगाबद्दल. त्याने काही सजेशन्स दिली. तर माझ्यासाठी पर्सनली म्हणजे सुनील दादाला मी ओळखतोच, पण प्रोफेशनली प्रोफेशनली एवढं कधी त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं, किंवा त्याने माझं काम कधी बघितलं नव्हतं ऑन स्टेज. तर मग त्याच्यानंतर त्याची ती प्रतिक्रिया खूप अशी काय म्हणतात, एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढलीये वाल्या फील वाली होती की अरे तुम्ही हे खूप छान करताय, एवढं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं जेव्हा मी आलो तेव्हा, आणि आता हे करा म्हणजे हे अजून छान होईल. तर ती सुनील वर्वेंची कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खरंच खूप भारी होती. अजून एक सांगायचं म्हणजे सुप्रिया पेळगावकरांनी सुद्धा हा आपला मुसाफिरी हा शो बघितलाय, आणि त्यांनी पण इतका सुंदर रिस्पॉन्स दिला होता. म्हणजे तिने तर बाईटच दिला. येस, तिने बाईट तर दिला, आणि त्यांना पण खूप म्हणजे खूप आवडला. आणि नंतर पण एका कुठल्या तरी याला फंक्शनला आम्ही भेटलो होतो, तर मी माझ्या धुंदीत होते, माझं लक्ष नव्हतं, पण त्यांचा हा मोठेपणा की त्यांनी मला स्वतःहून हाय केलं आणि असं सगळं मुसाफिरीबद्दल बोलल्या. आणि परत म्हणजे त्यांनी तो विषय काढला, मग परत पुढचा प्रयोग कधी आहे, अच्छा मग मी माझ्या नवऱ्याला सांगेन यायला वगैरे, असं सगळं त्या बोलल्या. सो ते पण एक खूप छान आहे की मोठ्या माणसांना सुद्धा हा आवडतोय. आणि मला आणखी एक सांगावं वाटेल की प्रेक्षकांचं म्हणजे प्रेक्षकांच्या या कॉम्प्लिमेंट होत्या. म्हणजे आता मला सांगतानाच मी असं कौतुकच म्हणून आहे, मला तेव्हा असं खूप भरून आलं होतं, कारण माझी आई आणि माझे वडील हे माझे क्रिटिक पण आहेत, पण ते माझं काम बघताना ते मला ऍडमायर सुद्धा करतात. सो माझ्या वडिलांनी बोरिवलीच्या एका प्रयोगाला पुढेच बसून शिट्ट्या बिट्ट्या मारल्यात माझ्या लावणीवर, एकदम सताड पहिली, आणि मला एकदम कळतं की आवाज असणार आहे. आणि पुण्याच्या एका पुण्याच्या एका प्रयोगाला एक प्रेक्षक आले, तरी मी आपली प्रयोग झाल्यावर एका बाजूला उभी होती की सामान वगैरे, भूक लागलीये, चला आता मला भूक लागली, आणि प्रयोगाच्या आधी मी काही खात नाही, तर मला भूक लागली होती आणि मी उभीच होती की अरे चाललास आनंद, काय कुठे खाणं वगैरे. आणि मग एक प्रेक्षक आले आणि ते असं काहीतरी कुजबूज झाली, मग असं नक्की अच्छा, म्हणजे त्यांनी मला ओळखलंच नाही मी कोण आहे, आणि ते झाले की अच्छा मग तू संगीत नाटकात पण होतीस. हो. मग ती बतावणी करणाऱ्या मुली कुठे गेल्या, काय झालं की मीच आहे आणि त्या कुठे गेल्या. सो हे खूप म्हणजे काय म्हणतात, एक कलाकार म्हणून खूप असं सॅटिस्फाईंग आहे की म्हणजे त्या असं मेस्मराईज झाल्या होत्या की अरे बापरे मग तुम्ही एवढं करता. किंवा आणि नेहमी रंजन आणि ऋषिकेशला सुद्धा हीच कॉम्प्लिमेंट आहे, त्यांना अर्धे म्हणतात नाही मग तो सेम नाही शक्यच नाही, तो म्हणून सेम नव्हता, असं कसं त्यांनी पटकन वेगळं केलं असं. नाही, या प्रयोगाचे काही हायलाइट पॉइंट्स आहेत. त्याच्यातलं बतावणी एक आहे, लावणी आहे, नंतर पोवाडा आहे, भ्रमण मंडळ धामापूरकरचं त्याचं आहे, तर गवळण आहे. तर हे 4-5 प्रकार आम्ही असे छान ते पेरलेत ना प्रत्येक इंटरव्हल्स मध्ये की
काही वेळानंतर तो एक बँग येतो की तो माहितीये की हा वाजणारच आहे. हो. तर आणि आम्हाला ते जाणवतं कशावरनं की प्रयोग संपल्यावर जेव्हा लोक भेटायला येतात तेव्हा ते असेच असतात की अरे तो कुठे, भ्रमण मंडळवाला कुठे, किंवा बतावणीवाला दोघी कुठे आहेत. त्याच्यामुळे ते करेक्ट त्या फ्लो मध्ये इतकं करेक्ट बसलंय की त्याच्यामुळे तो प्रयोग एकेका पॉइंटवर आम्हाला कळतं की ओके आतापर्यंत करेक्ट गेलाय, हे पण चांगलं झालं, अजून छान झालं असं. आणि मग शेवटी प्रेक्षकांची प्रतिक्रिया जेव्हा येते तेव्हा छान वाटतं. म्हणजे हा किस्सा आता मला कोणालाच माहित नाही. बोरिवलीच्या प्रयोगानंतर 29 तारखेला एक आजी आल्या होत्या, त्या ओळखीच्या होत्या आजी. तर त्यांनी जस्ट संपला आणि त्या जवळच बसल्या होत्या मेकअप रूमच्या. तर त्या आल्या आणि थांब थांब थांब, मेकअप काढू नकोस, वीक काढू नकोस. म्हटलं का? थांब. त्या मला स्टेजवर घेऊन गेल्या आणि त्या माझ्या पाया पडल्या. अरे वा. मैं बोला बाबा क्या हो रहा है मेरे साथ, हे एक्सपेक्टेड नव्हतं. मग त्या म्हणाला की अहो तुम्ही पाया का पडताय? तुझ्या नाही पडत आहे मी. मला पुलंना खूप वर्षांपासून भेटायचं होतं, माझी भेट नाही झाली, आज झाली, आज मी पाया पडते तुझं. बस कुछ नहीं चाहिए रे, बस हो गया रे बस हो गया. मग अशा काही गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा वाटतं की हा बाबा आपण हे सतत केलं पाहिजे लोकांपर्यंत. आता आम्ही कोण आहोत पु ल देशपांडे आणि साहित्याला पोहोचवणारे, पण आम्ही प्रयत्न करतोय की ते पोहोचलं पाहिजे. सो त्यासाठी हे असे जे इन्सिडेन्सेस आहेत ना ते आम्हाला खूप हेल्प करतात असं. आणि आत्ताची साधारणतः सिच्युएशन अशी आहे की OTT किंवा फिल्म्स जास्त प्रेक्षक असतात त्याला. नाटकं सुद्धा आपण जी कमर्शियल व्यावसायिक नाटकं बघतो ती समजा 50 नाटकं असतील त्यापैकी 20 वगैरे हाऊसफुल असतात, बाकी 30ला थोडा कमी रिस्पॉन्स असतो प्रेक्षकांचा. तर असा काहीतरी वेगळा प्रयोग केल्यानंतर भविष्यात नाट्यसृष्टीचं भविष्य बदलेल का असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की हा एक वेगळा प्रयोग अशासाठी आहे कारण तो नाटकाच्या साच्यात असला तरी त्यात इतर सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. तर म्हणजे आता जेव्हा प्रेक्षक हा प्रयोग बघतील तेव्हा कदाचित त्यांची ही एक्सपेक्टेशन असू शकते की अरे एवढं काय काय बघायला मिळावं इतर प्रयोगांमध्ये पण. तर मग त्या तशा प्रकारे कदाचित असं होऊ शकतं की पुढे जाऊन म्हणजे संगीत नाटकं आता मागे पडली आहेत बऱ्यापैकी. म्हणजे फक्त संगीत नाटक म्हणून जे परफॉर्म होतात तशी आत्ता तर आय थिंक एकही नाही, हे संगीत नाटक म्हणून परफॉर्म होणारं नाहीच आहे. तर या निमित्ताने जर का म्युझिक किती महत्वाचा भाग आहे एखाद्या परफॉर्मन्समध्ये ते जर का लोकांनी उचलून धरलं तर कदाचित असं होऊ शकतं पुढे की लाईव्ह म्युझिकला किंवा संगीताला नाटकाच्या ह्याच्यात बऱ्यापैकी वाव मिळेल, जो आत्ता मला बऱ्यापैकी कमी आहे असं वाटतं. मला या लाईनला धरून इतकंच वाटतं की आपण आता NMACC ला जे अमेरिकेहून वगैरे म्युझिकल्स येतात ते आपण कौतुकाने पाहायला जातो. आपल्याकडे तितकंच श्रीमंत कल्चर आहे याचं, जे आणि बरंच एक जवळजवळ 150 वर्षांपूर्वीपासून आहे. आणि आम्ही ज्यांना देवस्थानी ठेवतो अशी नावं त्यात आहेत, बालगंधर्व, देवदाता. मला एक फक्त तुम्ही भविष्याबद्दल जे विचारलं की रेव्होल्युशन कितपत घडेल मला माहित नाही, पण ह्याच्या आधी मराठी बाणा, महाराष्ट्राची लोकधारा वगैरे असे काही शोज झाले. मुसाफिरी हा आम्ही प्रोफेशनल ह्याच्या पातळीवर न्यायचा प्रयत्न करतोय, अजून गेला नाहीये तो जाईल नक्की. पण माझ्या मते हा पायंडा नक्की पडलाय की 20-25 वर्षांची मुलं, कॉलेजमधनं बाहेर पडलेली मुलं थोड्या बजेटवरती टॅलेंटच्या जोरावरती असा एक कार्यक्रम मारून नेऊ शकतात. आणि मुसाफिरीने हा पायंडा पाडलाय की अजून मुसाफिरी सारखे वेगवेगळे नाट्यविष्कार डेफिनेटली होऊ शकतात. सो हा कॉन्फिडन्स जो देणं आहे आमच्या सह कलाकारांना, आमच्या कॉलेजमधल्या ज्युनियर जे आर्टिस्ट होऊ पाहत आहेत, तर कुठेतरी त्याचं माझ्या मते एक सॅटिस्फॅक्शन आणि ते विजन. अजून एक पायंडाचा पाडलाय असू शकतो की नवीन आणि जुनं जेव्हा एकत्र येतं तेव्हा तो जो बॅलन्स जो साधला गेला पाहिजे. सतत इतिहासांमध्ये रमणं पण चांगलं नाही आणि सतत लेटेस्ट काहीतरी करणं आणि त्याची जाण न ठेवून काहीतरी करणं हे पण बरं नाही. सो इतिहास आम्ही आमच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय की इतिहास काय आहे, आपल्याकडे काय होतं आणि आम्हाला ते कसं कळलंय. आम्ही हे नाही सांगत आहोत की हे असं होतं, हे आमचं कधीच म्हणणं नाहीये. आम्ही असं सांगतोय की हे होतं आम्हाला माहिती आहे, पण
आम्हाला ते कसं कळलंय ते हे असं कळलंय, पुलं आम्हाला कसे कळले ते हे असे कळले, आम्हाला कविता कशी कळली तर ती अशी कळली, पोवाडा कसा होता आणि आम्हाला तो कसा रिसीव्ह झाला तर तो असा झालाय, भावगीतं जी आहे ती आम्हाला कशी रिसीव्ह झाली. प्रत्येक आर्टिस्टची एक डिफरंट विजन असते आणि ती असायलाच हवी आणि ती प्रत्येक जण वापरून एक ध्येयासाठी काहीतरी करतोय की ही मुसाफिरी झाली पाहिजे आणि हे पोचलं पाहिजे. सो हा एक कुठेतरी मुद्दा असू शकतो याच्यामध्ये. मला वाटतं. आणि तू मगाशी जो प्रश्न विचारला होतास की 50 नाटकांपैकी 20 नाटकच हाऊसफुल होतात, सो त्याला धरून मला अजून असं बोलायला आवडेल की म्हणजे हल्लीचं काय माहिती, पण मी पण एकूण एक मी मगाशीच रादर या लोकांना म्हणत होते की ओव्हरऑलच ऑडियन्सचा जो प्रेझेन्स आहे तो ओव्हरऑलच हल्ली थोडा मंदावल्यासारखा वाटतोय कुठेही गेला तरी, ड्यू टू दीज OTTs आणि सगळं जे घर बसला त्यांना जास्त डिजिटली मिळतंय. कुठे नाट्यगृहात जायचं, कुठे बघायचं, पिक्चर आम्ही बघू बिंदास, पण तेवढीच नाटकं वगैरे म्हणजे मोजके जर 2-4 ओळखीचे खूप फेमस चेहरे असतील तर त्यांची नाटकं हाऊसफुल होतात. पण मला असं अपील करावंसं वाटतं लोकांना की खरंच जर म्हणजे आता हा लोकसत्ता डिजिटल अड्डाच्या प्लॅटफॉर्मवरनं हे मी म्हणेन की आम्ही असा एक मुसाफिरी हा एक आगळा वेगळा जो प्रयोग आहे तो आम्ही जर घेऊन येतो तो प्लीज तुम्ही एकदा तरी बघा आणि मग त्याच्यावरती तुम्हाला काय आवडलं नावडलं ते या, न आवडलं ते सांगायला पण हा, या. exactly. पण तुम्ही बघा, कारण अशी म्हणजे आतापर्यंत आमचे जे काही प्रयोग झाले ना, थोडीशी खंत वाटते की आम्ही ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की हे लोक यावेत प्रयोगाला, यांनी खरं तर आमचं काम बघितलं पाहिजे की आम्ही जर काहीतरी नवीन क्रिएट करू पाहते. कोणी म्हणा, आमचे काही सिनियर्स असतील किंवा अशा व्यक्ती असतील काही ज्यांना आम्ही खूप मानतो, पण ते जर रेसिप्रोकेट होत नसेल तर ते कुठेतरी थोडीशी खंत वाटते. किंवा आमचे असेही काही मित्र आहेत ज्यांना फ्री पासेस हवे असतात. म्हणजे ऑनेस्टली सगळ्यांची म्हणते कसं होतं माहितीये, पर्सनली माझा स्पेशली जेव्हापासून आपण हा कार्यक्रम करू लागलोय किंवा स्वतःच म्हणून काही असं इतक्या मोठ्या लेवलला करू पाहतोय, तर माझा पर्सनली किंवा आमच्या हल्ली सगळ्यांचाच रादर असा पॉइंट ऑफ व्ह्यू झालाय की जेव्हा आम्ही लोकांची नाटकं लोकांचं क्रिएशन बघायला जाऊ तेव्हा आम्ही आमच्या साईडने त्यांना हातभार लागेल असं काहीतरी करू. नॉमिनल खारीचा वाटा मागचं तिकीट काढू, पण तिकीट काढू. त्यामुळे माझी पर्सनली अशी अपेक्षा असते की जेव्हा लोक आपले पण शोज बघायला येतील, काही करा पण तिकीट काढून या. म्हणजे ग्रँटेड पकडू नये असं वाटतं, कारण ही सगळी गणितं खूप कठीण आहे. जेव्हा आपण याच्यामध्ये उतरतो प्रोडक्शन लेवलला जो खर्च आहे, बरं त्या मानाने मी मगाशी म्हटलं तसं ऑडियन्स ऑलरेडी कमी झालंय, तर अशा वेळेला आपल्या लोकांनीच आपल्या लोकांना हातभार लावणं हे हल्ली खूप महत्वाचं झालंय. सो ते मी आज लोकसत्ताच्या ह्या प्लॅटफॉर्म मधून सगळ्यांना सांगू शकते की ऍटलीस्ट प्लीज तुम्ही प्रयोग बघायला तरी या एकदा तरी, मग तुम्ही ठरवा तुम्हाला आवडलाय नाही आवडलाय. नाही, मी ठामपणे सांगू शकतो की जे प्रेक्षक येतील ते मुसाफिरीच्या प्रेमात पडतील. तुम्ही नक्की या बघायला. माझं थोडंसं म्हणजे हे सगळे बोलले ते करेक्ट आहे, याबद्दल काही डाऊटच नाही. लोकांनी यायलाच पाहिजे, मलाही वाटतं प्रेक्षकांनी यावं. पण आम्ही तो प्रयोग सादर करताना आम्ही पेशंट राहणं आणि कन्सिस्टंटली याचे प्रयोग करणं हे आमचं काम आहे. म्हणजे मी यांना आत्ता आमचे 8 प्रयोग झाले, सो आम्ही पेशन्स ठेवणं हे आमचं काम आहे. हे मी यांना सतत सांगतोय. म्हणजे ह्यांचं म्हणणं चुकीचं नाहीच आहे, पण ऍट द सेम टाइम एखादी गोष्ट तेवढी लोकांपर्यंत पोचायला जो वेळ द्यावा लागणं गरजेचं आहे ना, तो जर का तुम्ही कन्सिस्टंट राहून जर का दिलात ना, तर मग पुढे तुम्ही लोकांवर मग शेवटी काय लोकच तर सगळं मोठं करतात ना, प्रेक्षकच सगळं मोठं करतात. त्याच्यामुळे त्याबद्दल मी खूप शुअर आहे की मी पेशंट राहून आम्ही ह्याचे प्रयोग करत राहणार आहोत. रादर आतापर्यंत आम्ही 8 प्रयोग सक्सेसफुली करू शकलो, ते पण लोकांमुळेच करू शकलो, कारण तेवढी लोक आली, मग ते तेवढं काय रोलिंग झालं आणि मग आम्ही पुढचा प्रयोग लावू शकलो. म्हणजे जरी आम्ही यातनं काही फार कमवत नसलो तरी 25 लोकांची टीम आहे, तर 25 लोकांना पेमेंट आहे. म्हणजे असं होत नाहीये की प्रायोगिक लेवल सारखं करतोय म्हणून पैसे कोणाला देत नाही होत, कारण शेवटी प्रत्येक माणूस पैशासाठी हे करतोय, त्याचं ते कामच आहे. पण ऍट द सेम टाइम माझं असं म्हणणं आहे की आम्ही पेशंट आहोत, आम्ही याचे प्रयोग करत राहणार आहोत, पण प्रेक्षकांनी पण त्यांना जमेल तसं या आणि मग हळूहळू कदाचित ते फ्लरिश होईल असं मला गट फिलिंग आहे. म्हणजे लोक येतील तेव्हाच ती अजून माउथ पब्लिसिटी होऊन तो एका माणसाकडून ती गोष्ट 4 माणसांपर्यंत पोहोचेल, मग त्या 4चे 8 होतील.
असं तर आहे. हा माझं एवढंच म्हणणं आहे की तू जे म्हणालीस ते बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला आमची आम्हाला पण रिस्पॉन्सिबिलिटी आमची माहिती आहे की responsibility. आम्ही पेशंटली याचे प्रयोग करणं गरजेचं आहे. आम्ही आम्ही करू. गॅरंटी देतो की हौशी कारभार नाही. कारभार नाही हा की अरे एक अजिबात प्रयोग नाही. झाला बास झालं चला झाला एक प्रयोग करायचा होता तो झाला असं नाही करायचं. किंवा वर्षातनं एक प्रयोग नाही. करायला गेल्या काही दिवसात आपण बघतोय वर्षांमध्ये की पुस्तक वाचन कमी होत आहे, रेल्वे स्टेशनवरची पुस्तकांची दुकानं हटली हो. किंवा लायब्ररीज बंद होत आहेत. तर जेव्हा तुम्ही हा असा प्रयोग करायचं धारिष्ठपणे लावता तर ते करतात, तर त्यावेळेला तुम्ही वाचन केलेल्या गोष्टी कुठल्या आहेत की ज्या तुम्हाला आता हे सादर करताना उपयोगात आहे? आणि दुसरी गोष्ट की आम्हाला तुमचं बघताना नक्षत्रांचे देणे ची आठवण होती. तर हे धाडस करताना तुमचं मोटिवेशन काय आहे? म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे प्रवाहाविरुद्धच आहे, हो. तर मग तुम्ही कोणाकडे बघून स्वतःला मोटिवेट करता? मी मोटिवेशनचं असं म्हणेन की आत्ताच्या जगामध्ये आपण जर का बघितलं तर युट्यूब हे असं माध्यम आहे की जिथे तुम्ही, किंवा इंस्टाग्राम पण, की जिथे तुम्ही स्वतःसाठी काम क्रिएट करू शकता, त्यातनं तुम्हाला काम पुढे मिळू शकतं. पण ॲट द सेम टाइम जर का तुमच्याकडे टीम असेल तर तुम्ही असं एखादं प्रोडक्ट क्रिएट करून जर का तुम्ही स्वतःसाठी काम क्रिएट करत असाल ना, तर ते माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. कारण आत्ता आम्ही या प्रयोगासाठी कोणावरच अवलंबून नाही होत, प्रयोग लावण्यासाठी आम्ही कोणावरच अवलंबून नाही होत. आम्ही हे मी हे थोडंसं काय नाही, मला याचा अभिमान वाटतो की आम्ही 25 वर्षाच्या मुलांनी हे प्रोडक्ट क्रिएट केलंय आणि आम्ही त्याचे प्रयोग करतोय. सो मोटिवेशन तर ते माझं सगळ्यात मोठं आहे. बाकी वाचनाचं वगैरे म्हणाल तर मी असं म्हणेन की उलटच झालं आमचं पण, की हे करायचंय म्हणून आता आपण पण वाचन केलं. मी तर माझंही वाचन नव्हतंच ना, मीही याच पिढीतला आहे. माझंही वाचन कमीच आहे, किंवा मीही तेवढा आधीच्या पिढी एवढा समृद्ध नाहीच आहे साहित्याच्या बाबतीत. पण हे करतोय म्हणून माझी पण जबाबदारी आहे की मी अपडेटेड राहणं, किंवा मी पण तेवढं उद्या मला कोणी प्रश्न विचारला तर मला काहीतरी सांगता यायला पाहिजे, नाही तर मीच तोंडावर पडीन. त्याच्यामुळे ते उलटच मोटिवेशन आहे की आपण हे करतोय म्हणून आपल्याला पण टच मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. मोटिवेशन वाईज म्हणाल तर माझी फॅमिली माझं मोटिवेशन होती, म्हणजे आहे. म्हणजे आई, आजी, बाबा, ताई माझी, म्हणजे माझे काका, मामा सगळेच यांनी सुरुवातीपासून माझ्यावर असे संस्कार केलेत. मग आम्हाला छान छान गोष्टी होत्या. त्याच्यानंतर आजी मला काही गोष्टी सांगायची. माझ्या घरात कीर्तन, गाणं हे सगळं सतत असल्यामुळे त्याची एक आवड माझ्यामध्ये सतत होतीच, अजूनही आहे. मला गाता येत नाही, फार भयानक गातो मी, पण मला जाण आहे की कोण बेटर गाऊ शकतं किंवा कोण सुरेल आहे हे ओळखू शकतो, कारण माझ्यावर तसे संस्कार झाले. आणि सतत माझ्या घरनं पण हे सांगत आलं की तू स्वतःचं काहीतरी कर. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला असं वाटते की घरच्यांनी, आता प्रत्येक घरच्यांनी आता जे कलाकार काम करत आहे त्या प्रत्येकाच्या घरनं असंच आहे की तुझं तू स्वतःचं कर. या इंडस्ट्रीत आता तू आहेस तर तू स्वतःचं काहीतरी कर. सो यासाठी मला मोटिवेट करणारी माझी आई आणि माझे घरचे होते. आणि वाचन तर माझी आई खूपच वाचते, माझी ताई खूपच वाचते. सो मी त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकायला लागलो की अरे ही गोष्ट आहे, ती गोष्ट आहे. तशी मला ताईने शंदा नवरींची कथा ऐकवली होती, शहाणी सकाळ. मग माझ्या ती डोक्यात बसली की मला ही कथा, या कथेचं काहीतरी करायचं आहे. मग जोगिया माझ्या वाचनात आली होती. मला कवितांचं माझं जरा प्रेम आहे कवितांवर, म्हणून जोगियाचा आम्ही एक छोटासा प्रयोग केला होता युट्यूब चॅनलवर. तेव्हा ते पण रोहननेच कंपोज केलं होतं ते सगळं. सो प्रयोग करण्यामध्ये, आणि प्रयोग केले फसले, प्रयोग केले फसले, प्रयोग केले फसले, आणि हे प्रोडक्ट तयार झाले. असं नाहीये की एका क्षणात अरे मला हे ठरवायचं होतं, माझं झालं आणि मी केलं. नाही, ह्याच्या मागे, हे होण्यामागे आई, ताई, बाबा, घरचे सगळ्यांचे संस्कार, आम्ही केलेली कामं, इंटर कॉलेजेट, आम्ही टाकलेले फंबल्स, आम्ही विसरलेली वाक्य, सगळं तो जो बेसिक छोटासा जो 10-12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स मधनं शिकून किंवा हे आपण असं काहीतरी झालं पाहिजे, हे एक मोटिवेशनने हा ओव्हरऑल ही कॉन्सेप्ट उभी राहिली. आणि मी खूप बोर माणूस आहे हो. मला सतत एकाच ठिकाणी बसून एकच काहीतरी बघत राहणं, म्हणजे मी एका सलग
बिंजी वॉच पण नाही करू शकत मी सिरीज, मी एका जागेवर बसून. सो मी एका मंचावर फक्त नाटक किंवा फक्त गाणं, माझा तो स्वभावच नाहीये. मग त्या स्वभावातनं मला एका मंचावर वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत बाबा माझ्या चांगल्यासाठी. मग जर मला आवडतंय तर मी ते मला का आवडते हे लोकांना मी सांगूच शकतो. मग मी तो सांगण्याचा प्रयत्न केला. सो ते बरेच मोटिवेशन आहेत या सगळ्या मागे. सो मेन माझी आई आणि माझे बाबा आहेत. माझ्यासाठी मोटिवेशन बाकीची कलाकार म्हणतात. सगळेच एवढं उत्तम काम करतात की प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की अरे यांच्यासारखं करता आलं पाहिजे, यांच्यासारखं केलं पाहिजे. आणि माझ्यासाठी पण एक छोटं अदरवाईज मोटिवेशन आहेच की लोकांना एकत्र करणं आणि मॅनेजमेंट मला या कार्यक्रमामध्ये शिकता आली. पण मी उल्लेख करणार नव्हतो, पण स्वानंद म्हणाला की माझे आई बाबा याच क्षेत्रात आहेत आणि गाणं शिकत होतो लहानपणापासून, त्याची कॉन्स्टंट त्याचं वातावरण होतं आणि आई बाबांना माहिती होतं की हा म्युझिकमध्ये काहीतरी करणार. मागच्या वर्षी एक संगीत नाटक मला साहित्य संघाकडनं करता आलं राज्य नाट्यासाठी आणि कुठेतरी तो अभिनयाचा किडा डोक्यात आला. आवड होती, पाहायला आवडायचं, पण आपण करू शकू की नाही माहित नव्हतं. आणि निर्माण झाली की नाही आपल्याला ऍक्टिंग पण करायचंय. पण आणि शाळेतनं मोनो ऍक्टिंग केलं होतं, कॉम्पिटिशन जिंकलो होतो, पण आई बाबा सांगायचे थांब जरा काही करू नको, आपण गाणं चालू आहे. मग त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की नको, ती रिस्क नको. पण ते नाटक पाहिलं, या कार्यक्रमामध्ये संगीत नाटकात आम्ही एक प्रवेश सादर करतो, कुठलं नाटक काही मी सांगितलं प्लीज बघायला या. पण एका प्रयोगानंतर मला एक कॉम्प्लिमेंट मिळाली एका आजोबांकडनं ज्यांनी ते ओरिजिनल पाहिलंय नाटक, की त्यांचा जो इफेक्ट होता तो मोडून नव्याने हे आजच्या याला रिलेव्हंट झालं. आणि घरी पोहोचल्यावर मला आई बाबा म्हणाले की मागच्या वर्षी तू केलेल्या संगीत नाटकातलं काम आणि ह्याच्यातला छोटा प्रवेश किंवा आता 5 वेळा प्रयोग पाहिल्यानंतर ची इम्प्रूव्हमेंट की नाही तू कर अभिनयाचा विचार पुढे. सो ही कमिंग फ्रॉम ऍक्टर्स इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट फॉर मी. हा रादर पुश आहे एक मोठा. सो मग आता अर्थात भावगीत वेगवेगळे संगीत प्रकार आहेत, पण संगीत नाटक इज समथिंग आय लुक फॉरवर्ड टू की नाही प्रूव्ह करायचंय आपल्याला काहीतरी. सो हे माझं मोटिवेशन आहे याच्यात. माझं मोटिवेशन आहे फक्त ऍक्च्युली काम करत राहणं. आणि तिला मोटिवेशनची गरज नाही. तिला चार गोष्टी एवढ्या तगड्या परफॉर्म करायच्यात ना कार्यक्रमात की म्हणजे मला कळायच्या संपलेला असतो. मला अभिनेत्री म्हणून मला नेहमीच आवडतं. मला याने सांगितलं गायचंय, माझं तर क्या गाऊया ना, काय हरकत आहे, गाऊया सुद्धा. बेसूर गाऊया. असं नाही, म्हणजे माझ्या आईकडनंच मला असं खूप वाटतं आणि माझी आई माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. माझी आई म्हणजे तिला तिच्या मे बी ना ती मला माझ्यामध्ये स्वतःला बघते आणि तिला जे नाही करायला मिळालं काही रिझन्समुळे, सो ते मी करते. आणि माझं एकदम सिम्पल मोटिवेशन आहे, मला काम करायचंय. सो आणि मला ह्या क्षेत्रात काम करायचंय. सो मला गाणं म्हणणं, नाचणं किंवा अभिनय करणं आणि इंटरकॉलेजिएट केलंय. सो मग माझं तेच मोटिवेशन आहे की मला तुम्ही काही द्या, मी सगळं करणार. मला सगळं करायला आवडतं. मला या सगळ्यांची जी एनर्जी मिळते ना, तर त्यातनं अजून काहीतरी छान छान करावं असं खरंच हे सगळे काय म्हणतात मोटिवेशन यांच्याकडूनच मिळते मला. थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्या इथे आलात आणि आमच्याशी इतक्या दिलखुलासपणे गप्पा मारल्यात. आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. आणि या मुशाफिरीबद्दल खूप क्युरिओसिटी निर्माण झाली, त्यामुळे आम्हाला खात्री की प्रेक्षकही नक्कीच येतील हा प्रयोग बघायला. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला खूप थँक्यू हा तुम्ही इंटरव्ह्यू, कारण ना हा कॉन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे की म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कॅमेरा असतो आणि एखाद्या कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा ते थोडस असं काय म्हणतात ते ऑर्गॅनिक नाही होत. हे आता सगळ्यांना प्रश्न पडले, सगळ्यांनाच उत्तर द्यायचे. छान वाटलं. म्हणजे लिटरली जर का एखाद्या प्रयोगानंतर ऑडियन्सशी जर का बोलायला बसलो तर काय फिलिंग आहे तसं वाला येत होतं. त्यात त्यांनी तो प्रयोग बघितला पण आहे, त्याच्यामुळे त्यात अजून मजा आली बोलायला. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे सुद्धा नक्की बरं मी एकच सांगतो, आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर मुशाफिरी नावाचं पेज आहे. आमचं कलाश्रय आणि वेद प्रोडक्शनचं पण पेज आहे. पण मुशाफिरीच्या पेजवर तुम्हाला पुढच्या प्रयोगाचे सगळे अपडेट्स मिळतील. त्याचे प्रयोग कुठे आहेत, त्याचं सगळं तिकीटिंग कसं होतंय, तर ते पेज फॉलो करा आणि मुशाफिरीला फॉलो करा आणि प्रयोगाला नक्की या. थँक्यू सो मच.